ऑडिओ स्लाइड. चला, सर्वांना नमस्कार. सर्वांनी परत एकदा टाळ्या वाजवायच्यात. पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती, यशदा पुणे व संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन कालपासून या पवित्र अशा बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आपण घेत आहोत. या संमेलनासाठी संमेलन अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत माननीय महेश भागवत सर, अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था तेलंगणा. तर सरांचं पुन्हा एकदा टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. कालच्या दिवसाच्या यशस्वी आयोजनानंतर या संमेलनाचा आजचा आपण दुसरा जो दिवस आहे तो तुमच्या उपस्थितीत सुरू करत आहोत. आणि आजचं पहिलंच सेशन आपण जे घेतलेलं आहे ते स्पर्धा परीक्षा संधी, समस्या आणि आव्हाने. अत्यंत विद्यार्थी आणि तरुणांच्या दृष्टीने हा जिव्हाळ्याचा विषय आणि हा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळेच या विषयाने आजच्या या संमेलनामध्ये पहिल्या सत्राचा मान पटकावलेला आहे. आजच्या या पहिल्या सत्रासाठी आदरणीय महेश भागवत सर तर उपस्थित आहेतच, शिवाय आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी बिरदेव डोने UPSC 2024 IPS हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर विनायक पाटील 2022 ची MPSC रँक 1 हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर सोनल सूर्यवंशी उपजिल्हाधिकारी 2022 बॅच ह्याही उपस्थित आहेत. त्याचबरोबर अंजली बर्गे गट विकास अधिकारी उच्च श्रेणी 2022 बॅच ह्याही उपस्थित आहेत. आणि शुभम पाटील 2022 बॅच डेप्युटी कलेक्टर हे सुद्धा उपस्थित आहेत. तर अशी अधिकाऱ्यांची मोठी फौज तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही येथे आणलेली आहे. जवळपास 1.5 तासाचा हा परिसंवाद राहणार आहे. याच्यामध्ये आपण अनेक विषयावर या सर्वांशी संवाद साधणार आहोत. शेवटी एक 5-7 प्रश्न पण तुमच्याकडून आपण घेणार आहोत. तर असं हे मोठं सेशन आणि मला वाटतं सर्वांना हवं असलेलं सेशन आपण आज इथे आयोजित केलेलं आहे. तर धन्यवाद महेश भागवत सर, आपण उपस्थित राहिला आणि तुमच्या हस्ते या सर्व नवीन अधिकाऱ्यांचं स्वागत झालं हे आमचं परम भाग्य. आपण सत्राला सुरुवात करतोय. सत्राला सुरुवात करण्यापूर्वी मी सत्र संचालक या नात्याने थोडक्यात माझी ओळख करून देतो. मी राजीव नंदकर 2004च्या बॅच MPSCची आहे माझी. डेप्युटी कलेक्टर म्हणून 24व्या रँकनी माझी निवड झाली आणि सध्या मी अतिरिक्त जिल्हाधिकारी यशदा येथे सध्या कार्यरत आहेत. आणि बिरदेव जर सोडले तर हे चारही जे प्रोबेशनर दिसत आहेत यांचा मी सध्या मास्तर आहे. ठीक आहे. त्यामुळे आता प्रशासनात पुढे तेच जेव्हा जाणार आहेत त्यावेळेस ते यशदामध्ये आपण आता त्यांना तयार करतोय आणि नंतर आपण फील्डवर त्यांना पाठवणार आहोत. तर आजचे जे या परिसंवादासाठी उपस्थित मान्यवर आहेत त्यांची सुद्धा थोडक्यात ओळख करून देणं मी उचित समजतो. तर सर्वात आजचं जे प्रमुख आकर्षण आहे ते आहे बिरदेव डोने सर. UPSC 2024 मध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. IPS रँक मिळालेली आहे त्यांना. COEP इंजिनिअरिंग कॉलेजचे ते विद्यार्थी आहेत आणि त्यांचं जे मूळ गाव आहे ते यमगे, तालुका कागल आणि जिल्हा कोल्हापूर असा त्यांचा थोडक्यात परिचय आहे. आणि बिरदेवला मी आत्ताच काल विचारलं तर IASची सुद्धा काल का परवा त्यांनी मुलाखत दिलेली आहे. तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्यात.
परिसंवादातले दुसरे जे आपले प्रमुख व्यक्ती आहेत ते आहेत विनायक पाटील. विनायकसुद्धा भुदरगड कोल्हापूरचा आहे. त्यांनी BSc स्टॅटिस्टिक केलेली आहे आणि 2022च्या MPSCमध्ये तो प्रथम आलेला आहे डेप्युटी कलेक्टर म्हणून. त्याच्या आधी तो डेप्युटी एज्युकेशनल ऑफिसर होता आणि STI म्हणून पण त्याची निवड झालेली आहे. तर विनायकसाठी सुद्धा आपल्याला टाळ्या वाजवायच्यात. तिसरे आहेत सोनल सूर्यवंशी. ही साताऱ्याची आहे. BE केलेलं आहे तिने. 2021ला ती BDO म्हणून सिलेक्ट झाली होती आणि 2022ला डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्ट झालेली आहे आणि ती नवोदय विद्यालयाची विद्यार्थी आहे. तिच्यासाठी सुद्धा आपल्याला टाळ्या वाजवायच्या. त्याच्यानंतर आहे अंजली बर्गे. अंजलीनी पण BE केलेलं आहे. ती मूळची साताऱ्याची आहे. तिची STI म्हणून निवड झाली होती पूर्वी, नंतर ASO म्हणून निवड झाली होती आणि 2022ला ती गट विकास अधिकारी उच्च श्रेणी या पदावर तिची निवड झालेली आहे. तिचं सुद्धा आपल्याला स्वागत करायचं आहे टाळ्या वाजून. त्याच्यानंतर आहे शुभम पाटील. BSc केमिस्ट्री आहे. तो साजनी कोल्हापूरचा रहिवासी आहे आणि नवोदयचा विद्यार्थी आहे. म्हणजे 2 आपल्याकडे स्टेजवर बसलेले नवोदयचे विद्यार्थी आहेत, हे विशेष. 2021 साली तो CO म्हणून सिलेक्ट झाला होता. सध्या CO घ्यायचं की डेप्युटी कलेक्टर घ्यायचा, म्हणजे प्रेफरन्स कशाला द्यायचा याच्यामध्ये मुलं फसलेली आहेत. तर शुभमचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी CO 2021ला घेतल्यानंतर 2022ला डेप्युटी कलेक्टर ह्या पदाला प्रेफरन्स दिलेला आहे. तर शुभमसाठी सुद्धा टाळ्या वाजवायच्यात. आणि हे सर्व 5 जे अधिकारी आहेत यांचं जर हा बायोडाटा बघितला तर एक गोष्ट माझ्या प्रकर्षाने लक्षात आली की याच्यामध्ये तिघं जे आहेत ते कोल्हापूरचे आहेत आणि दोघं जण जे आहेत ते साताऱ्याचे आहेत. ठीक आहे. तर हे विशेष बाब दिसून आली ॲनालिसिस केली असता. तर आपण सुरू करतोय संवादाला. आपलं आजचं आकर्षण बिरदेवच राहणार आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि मग बिरदेवला पूरक उत्तरं यांच्याकडून आपण घेणार आहोत. ठीक आहे. म्हणजे एक व्यक्ती जो आहे तो UPSCतून सिलेक्ट झालेला आहे आणि 4 व्यक्ती ज्या आहेत त्या कशातून सिलेक्ट झाल्यात, MPSCतून. तर पहिला अगदी आपण ज्याला आईस ब्रेकिंग म्हणतो, काय म्हणतो, आईस ब्रेकिंग. तर तसा आपण पहिला प्रश्न जो आहे तो आईस ब्रेकिंगचा घेणार आहोत. तर बिरदेव यांना मला विचारायला आवडेल की काही दिवसापूर्वी एक घोंगडी घेतलेला, हातात काठी घेतलेला आणि मेंढ्यांमागे उभा असलेला एक फोटो व्हायरल झाला आणि एका दिवसात बिरदेवचे 5 लाख फॉलोअर झाले. किती? 5 लाख. नंतर बिरदेव काल सांगत होता की अक्षरशः मला मंडप टाकायला लागला जी लोक भेटायला येत होती. तर मला बिरदेवला विचारायला आवडेल की आता कसं वाटतंय तुला, म्हणजे काय फील आहे तुझा हे असं घडल्यानंतर? सगळ्यात महत्त्वाचं तर की एक आहे की फिलिंग की जे विद्यार्थी सध्या प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी तर एवढं म्हणेन की द एक्झामिनेशन इज वर्थ ट्राईंग अँड यू शूड गिव्ह युअर बेस्ट इफर्ट्स. म्हणजे तुम्ही तुमचे प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजेत आणि प्रयत्न केल्यानंतर बाकी यश अपयश ही दुसरी बाब आहे, पण यश हे नक्कीच तुमच्या या प्रयत्नांना साजेसं असं आहे आणि तुम्ही सर्वांनी पण प्रयत्न करायला पाहिजे. आणि म्हणजे असं लोकांना असं वाटतं की महाराष्ट्रातल्या किंवा देशभरातल्या की आपल्याच कुटुंबातला कोणतरी सिलेक्ट झाला आहे की काय, की म्हणजे आधीपर्यंत असं असायचं की थोडंसं सर्व्हिसेसमध्ये इलिटिसिझम असायचं की म्हणजे थोडं, पण त्यानंतर माझ्या सिलेक्शननंतर लोकांनी इतकं प्रेम आपुलकी भेटली, त्यानंतर असं वाटलं की म्हणजे की त्यांना वाटायचं की माझाच भाऊ किंवा माझाच भाई म्हणजे कोणतरी मुलगा नातू सर्व्हिसेसमध्ये सिलेक्ट झाला की काय, आणि ही इज बी ॲक्टिंग ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ऑल कॉमन पीपल. सो मग ती एक खूप गोष्ट खूप छान वाटते, पण तितकंच जबाबदारीचं ओझं सुद्धा वाढतं आहे की त्यांच्या सर्वांची जबाबदारी घेऊन प्रशासनात पुढं चांगलं पण काम करायचं आहे. सो खूप भारी पण वाटतं ऑनेस्टली. बिरदेवनी सांगितलं की तो सामान्यांचा प्रतिनिधी आहे आणि ज्यावेळेस सामान्यांचा प्रतिनिधी पुढे जातो त्यावेळेस साहजिकच लोक त्याच्या मागे मोठ्या प्रमाणात उभं राहतात आणि त्याच्यामुळेच बिरदेव ज्यावेळेस सिलेक्ट झाला त्यावेळेस मला वाटतं की किमान 1 लाख
विद्यार्थ्यांनी UPSCचा अभ्यास सुरू केला असेल म्हणजे 1,00,000 लोकांनी ठरवलं असेल की आता आम्हाला IAS बनायचं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मी सोनलकडे येतो. सोनलला मला विचारायला आवडेल की एक महिला परीक्षार्थी म्हणून तू जेव्हा ह्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती तर त्यावेळेस तुझा प्रवास कसा होता थोडक्यात एक महिला म्हणून? सर मला तर असं वाटतं की एक महिला किंवा एक पुरुष असं एकदा एक्झामिनेशन देताना असं कुठलं असं वाटलं नाही, कारण की घरातून असं महिला म्हणून कधी ट्रीट नाही झालं. लहानपणापासून असं होतं की तुला अधिकारी व्हायचं आहे तर म्हणजे मला लहानपणी पण गुरुजीचा मुलगा म्हणून ओळखायचे पूर्ण गावात, म्हणजे अशी परिस्थिती होती. आणि एक महिला म्हणून म्हटलं तर म्हणजे मला नाही आलं पण समोरच्या महिलांना येऊ शकतं असं, म्हणजे की वय वाढत चाललं आहे आणि लग्नाचं एक फॅमिली प्रेशर असतं महिलांच्यावर. तर मी असं सांगते की मुलींना संधी दिलीच पाहिजे आणि जर संधी दिली तर मुली संधीचं सोनं करतात आणि त्याचं उदाहरण म्हणजे आम्ही दोघी आज इथं बसलेलो आहोत तेच आहे. हाच प्रश्न मला अंजलीला सुद्धा विचारायला आवडेल, पण मी थोडासा ट्रिकी विचारतोय त्याच्यामध्ये. कारण अंजली जेव्हा सिलेक्ट झाली BDO म्हणून तर ती मला काही दिवसापूर्वी सांगत होती की सर मी आता BDO झाले तर मी आता काही डेप्युटी कलेक्टर बनणार नाही. म्हणजे मला हे विशेष वाटलं तिचं, कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो की कुठं तरी थांबलं पाहिजे हे बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येत नाही आणि तिच्या ते खूप अगोदर लक्षात आलं अंजलीच्या. तर याच्या मागे काय लॉजिक आहे तुझं की कुठंतरी थांबलं पाहिजे? हॅलो सर, नमस्कार सगळ्यांना. जेव्हा आपण म्हणतो की कुठंतरी थांबलं पाहिजे, ॲक्च्युली सॅटिस्फॅक्शन आणि सॅच्युरेशन हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. माझा थर्ड प्रेफरन्स हा BDO उपमुख्य कार्यकारी अधिकारी होता. जेव्हा MPSCचा अभ्यास आपण सुरू करतो तेव्हा नक्कीच आपण फील्डवरचा एखादा ऑफिसर बघूनच अभ्यास सुरू केला असेल सगळ्यांनी, ना की ऑफिस जॉब बघून केला असेल. मग आपण जे वाचलो लहानपणापासून जे अनुभवलं आहे ते सगळं कुठे इम्प्लिमेंट करायला भेटतंय तर मला ह्या पोस्टमध्ये भेटते. सरांचंच पुस्तक आहे राष्ट्रविकास आणि ग्रामविकास. तर राष्ट्रविकासाचा आरसा ग्रामविकास आहे आणि ग्रामविकासाचा चेहरा मोहरा बदलायची ताकद ह्या BDO पोस्टमध्ये आहे, जी मला माझ्यातली आवड, माझ्यातली क्षमता आणि प्रशासनाने दिलेली संधी या सगळ्यांचा सुवर्णमध्य त्या पोस्टनी साधला गेला. मी नक्की सांगेन की तुम्हाला पोस्टकडनं काय हवं आहे याच्यापेक्षा तुम्हाला लाईफकडनं काय हवं आहे हे जास्त मॅटर करतं आपली पोस्ट चूज करताना. त्यामुळं आपलं आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण, ह्यातून होणारी आत्मउन्नती, ह्यातून येणारं आत्मनियंत्रण हे सगळं जिथं कन्क्लूड होतं आहे आणि तुम्हाला जीवनाचा जो ॲरिस्टॉटलचा गोल्डन मीन साधता येतोय ती पोस्ट निवडा आणि त्याच्यामध्ये खूप छान तुम्ही सामर्थ्याने विहार करू शकता, एवढं मी नक्की सांगेन. थँक्यू. धन्यवाद. मी विनायककडे येतोय. विनायकचं वैशिष्ट्य असं आहे की आपण सध्या पाहतोय की सिलेक्ट व्हायचं एज खूप वाढलेलं आहे आणि असं असतानाही विनायकने खूप कमी वयामध्ये 2022च्या MPSCमध्ये पहिला क्रमांक मिळवला. तर अगदी कमी वयामध्ये विनायक कसा सिलेक्ट झाला याच्यामागे काय तत्व आहे असं आम्हाला ऐकायला आवडेल की कमी वयात स्पर्धा परीक्षेत यशस्वी कसं व्हावं? असं म्हणतात की यश त्यालाच मिळतं ज्याला त्याची सगळ्यात जास्त गरज आहे. मला ग्रॅज्युएशन मी इथं फर्ग्युसन कॉलेजलाच केलं. तिथून पासआउट झाल्यानंतर हे जे वाक्य आहे आता जे मी बोललो की यश त्यालाच मिळतं ज्याला त्याची सगळ्यात जास्त गरज आहे, त्यावेळी त्याची मला सगळ्यात जास्त गरज होती आणि त्या पद्धतीनं मी प्रयत्न केले म्हणून असेल. जसं इथं बघायला येईल तर सगळ्यांनी जवळपास ग्रॅज्युएशनला असताना किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर अभ्यास सुरू केला. मी पण फर्ग्युसन कॉलेजलाच होतो. कॉलेजच्या फर्स्ट इयरपासून मी अभ्यासाला सुरुवात केली होती. थर्ड इयर माझं 2021ला पासआउट झाल्यानंतर माझी परिस्थिती थोडी तितकीशी इकॉनॉमिकली चांगली नव्हती म्हणता येईल. मी इथं सर्व बसलेले शिक्षकांची मुलं आहेत एक्सेप्ट बिरदेव डोने सर. मी पण एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातूनच आलेलो होतो. त्यामुळं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एका वर्षात कुठंतरी आपल्याला नोकरी मिळवायची आहे हा उद्देश त्यामागे होता आणि त्याच्या दृष्टीनं माझे फर्स्ट इयरला असल्यापासूनच प्रयत्न सुरू होते. फर्स्ट इयरला असल्यापासूनच मी सेल्फ स्टडीवर भर दिला होता आणि त्यामुळे सगळ्यात लवकर म्हणजे ग्रॅज्युएशनच्या 1 वर्षातच मला ST आणि ASO म्हणून सिलेक्शन झालं होतं. 2021च्या इंटरव्ह्यूमध्ये उपशिक्षणाधिकारी म्हणून सिलेक्ट झालो मी
आणि त्यानंतर 2022मध्ये डेप्टी कलेक्टर म्हणून सिलेक्शन झालं. विनायकसाठी टाळ्या वाजवायच्या आहे. ओके, म्हणजे विनायक अगदी पहिल्या वर्षीच त्यांनी अभ्यास सुरू केला आणि विनायकने सांगितलं की बाबा त्याची परिस्थितीसुद्धा खूप अशी बेताचीच होती आणि म्हणून मला एक वाक्य इथं सांगायला आवडेल की तुमची परिस्थिती कधीही अडसर नसते, तुमची परिस्थिती कधीही अडसर नसते, अडसर असतात ते विचार, विचार बदला परिस्थिती बदलेल. शुभमकडे येतोय मी. शुभम नेहमी हसतमुख असतो, हसरा असतो, सकारात्मक राहतो. तर मला असं वाटतं शुभमला प्रश्न विचारायचा आहे की हसतमुख राहणं, सकारात्मक राहणं, एक्स्ट्रोवर्ट राहणं ह्या गोष्टी स्पर्धा परीक्षेच्या निवडीमध्ये किती इम्पॉर्टंट ठरतात? हॅलो. हसतमुख राहतो, पण म्हणजे एक्स्ट्रोवर्ट म्हणणं थोडंसं जास्त हे राहील. मला वाटतं पॉझिटिव्हिटी म्हणजे आपण अशा प्रकारे विचार करू शकतो की आपल्याला एक अभ्यास आपण दिवसभर करतो, एक 6 तास करतो, 7 तास करतो. संध्याकाळी जाताना प्रत्येकाला एकच वाटतं असतं की फक्त एक उद्याचा दिवस ऑफ घेऊ आणि पुढं परत चालू करू अभ्यास. मग त्यावेळी मात्र आपली जी पॉझिटिव्हिटी असते की काहीतरी एखाद्या वेळेस असंही होतं की आपल्या मित्राचं सिलेक्शन होतं, आपण त्याच्या सेलिब्रेशनमध्ये जात असतो, तर त्याचे सर्व मित्र सेलिब्रेशन करायला येत असतात. म्हणजे खूप जणांच्या मनात एखादं येतं की आपला मित्र पण झाला तर आपण होणार कधी, ते एक निगेटिव्हिटीज, एक प्रेशर आपलं वाढत जातं. अशावेळी मात्र मग ते एक आपण काम अँड कंपोज राहणं, थोडा लांबचा विचार करणं की ठीक आहे अजून वेळ गेलेला नाही, अजून आपण जरा करत चालू करू, एक्झामला अजून 4 महिने आहेत, आपण आत्तापासूनच थोडं केलं तर मग ते एक्झामला कुठंतरी बरं पडेल. म्हणजे एक 15 दिवसापूर्वी आलेली जाग मला वाटत नाही की जास्त आपल्याला मदत करेल. एक थोडंसं खूप आधी थोडं एक अवेकनिंग झालं पाहिजे. अवेकनिंग म्हणणं थोडंसं जास्त हे राहील, पण एक थोडंसं आपल्याला एक त्याची सिरियसनेस आपल्याला कळला पाहिजे. मग ती पॉझिटिव्हिटीला आपण चॅनलाइज आपण अशा प्रकारे करू शकतो की सपोज एक चांगली कंपनी बनवणं, आपल्या मित्रांच्या सोबत बाहेरच्या गप्पा तर ठीकच आहे, पण सोबत एक चांगलं पॉझिटिव्ह डिस्कशन करणं की कुणाच्या तर नोट चांगल्या असतील तर त्या थोड्या डिस्कस करणं, काही नवीन क्वेश्चन आले असतील, काही नवीन पुस्तकं आले असतील, तर अशा प्रकारे काहीतरी नवीन ट्रिक्स वगैरे आल्या असतील तर हे थोडंसं डिस्कस करणं मित्रांच्या सोबत, त्याच्यातून आपण पॉझिटिव्हिटी घेणं, मग ते थोडंसं आपण चॅनलाइज जर केलं तर मग मला वाटतं एक जास्त आणि एक सिरियस अंडर प्रेशर जर अभ्यास केला तर मला वाटतं ते लॉंग टर्म मेमरीमध्ये लक्षात नाही राहत. म्हणजे आपण आता ठीक आहे सिरियस आहे, आपण म्हणजे टेन्शनमध्ये आपण अभ्यास केला तर ते त्या 2 दिवसापुरतं आपल्याला लक्षात राहील, पण तिथून पुढं आपल्याला ते परत विसरायला चालू होईल. त्यापेक्षा आपण जर जॉयफुल लर्निंग ज्याला म्हणतो आपण की थोडा आनंद घेत अभ्यास जर केला तर ते आपल्याला मला वाटतं लॉंग टर्म मेमरीमध्ये लक्षात राहील. शुभमकडे पाहिल्यावर मला परत एक वाक्य इथं बोलूशी वाटतं की शांततेच्या काळात जे घाम गाळतात त्यांना युद्धाच्या काळात रक्त सांडावं लागत नाही. आणि शुभमच्या बोलण्यावरनं तसंच एकंदर वाटलं की ज्यावेळेस शांततेचा पिरियड असतो, कोणतीही स्पर्धा परीक्षा नसते, मेन खूप 5 महिन्यावर असते, प्री जाहीर झालेली नसते, असं शांततेच्या काळामध्ये जे विद्यार्थी घाम गाळतात त्यांना मग ऐन परीक्षेच्या वेळी जास्त रक्त सांडावं लागत नाही. तर आता आपण परत बिरदेवकडे येतोय. प्रश्न मला विचारायला आवडेल. तो प्रश्न असा आहे की COP मध्ये ॲडमिशन घेतलेला पहिला दिवस ते UPSCचा रिझल्ट आलेला दिवस, हा साधारण प्रवास कसा होता? थोडंसं आम्हाला डिटेल ऐकायला आवडेल. म्हणजे एक 3 मिनटं 4 मिनटं घेतले तरी चालतील, पण कॉलेजला घेतलेला पहिला दिवस आणि UPSCचा आलेला रिझल्ट आलेला दिवस, हा प्रवास कसा होता? कारण तो प्रवास आम्हाला सर्वांनाच करावा लागला. म्हणजे आपल्याला करावा लागला, हे करतायत, काही त्याच्या पुढे गेलेत, काहींनी सुरुवात केली, तर ते तुम्ही जरा सांगितलं तर बरं होईल. ॲक्च्युली मी 11वी-12वी गावाकडेच केली आणि त्यावेळी मला JEEचं वगैरे इतकं नॉलेज नव्हतं. पण मग 11वी गावाकडचं कसं वातावरण आहे की बोर्डच्या पर्सेंटेजवर खूप जास्त एम्फसाईज केलं जातं की पोरानं बोर्डामध्ये जास्त मार्क मिळवायला पाहिजेत. बाकी CET JEEला मार्क कमी मिळवले तर म्हणजे काय अवेअरनेसच नसतोय. सो आमच्या पण गावाकडे तसंच होतं. भावाची पण इच्छा होती की बोर्डात 90% वगैरे पडायला पाहिजेत. पण मग त्यानंतर 12वीत वगैरे असताना कळालं की CET वगैरे काहीतरी असते. मग त्यानंतर अभ्यास वगैरे चालू केला आणि मी म्हणेन की माहीत नाही माझी पात्रता होती की नाही माहीत नाही, पण COEPला लकीली ॲडमिशन भेटलं. आणि मला आठवतं की 6 ऑगस्ट 2016ला मी पुण्यात पहिल्यांदा आलो वडिलांना घेऊन.
आणि इथं आल्यानंतर मला समजलं की हॉस्टेलला ॲडमिशनच भेटलं नाही आणि कोण पुण्यात पाहुणे नाहीत, कुणाला ओळखत नाही. पहिल्यांदाच आलो होतो. पप्पांना पण म्हणजे बकऱ्यात असल्यामुळे पप्पांना पण परत मला सोडून जायचं होतं. आम्ही हॉस्टेल ऑफिसमधून व्हिजिटर रूममध्ये येऊन म्हणजे थोडं बॉर्डर एरियामध्ये येत असल्यामुळे कन्नड येते मला आणि कन्नडमध्ये बोलत होते की आता काय करायचं काय नाही करायचं म्हणून. तर माझाच कॉलेजचा एक सिनियर आहे प्रवीण शिवपूजे म्हणून, तो मिरजचा आहे, बॉर्डर एरियातलाच आहे. तो हॉस्टेलमध्ये अर्न अँड लर्न काम करायचा. त्यानं ते ऐकलं आणि म्हणाला की काय झालं, म्हणजे कन्नडमध्येच आम्ही बोलायला चालू झालो. अजून पण आम्ही दोघं प्रवीण आणि आम्ही कन्नडमध्येच बोलतो. सो त्याने ऐकलं आणि काय झालं म्हणाला. तर मग सांगितलं असं असं की ॲडमिशन भेटलं नाही असं तसं. मग त्यावेळी खूप भीती वाटायला चालू झाली की म्हणजे साहजिकच. मग तो म्हणाला की ठीक आहे मी रेक्टर सरांना सांगतो आणि माझ्या रूममध्ये राहायला परमिशन देतो. आणि मग थोडंसं रिक्वेस्टनं वगैरे माझा वेटिंगला 4 नंबरला होतो. थोडं काहीतरी करून सेकंड राऊंडमध्ये हॉस्टेलची सीट मिळवून दिली. पण त्यानंतर मग ज्यावेळी मी गावाकडून इंजिनिअरिंगला आलो होतो CVPला, त्यावेळी गावाकडच्या आमच्या मुलांनी ज्यावेळी ऑलरेडी इंजिनिअरिंग केले होते इकडे तिकडे प्रायव्हेट कॉलेजमध्ये, त्यांनी मला सांगून लावून दिलं ते बघ फर्स्ट इयरला अवघड असते, अजिबात आगाऊपणा करायचं नाही, सगळे विषय सोडवायचं. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट की बघ गावाकडं चालला आहेस, पुण्यात खूप लिबरल वातावरण आहे, मुली वगैरे जर चांगल्या वगैरे बोलायला लागल्या तर तुला असं वाटेल की त्यांच्या मनात तुझ्याबद्दल काय आहे, तर तसलं काही नसते. तर मग त्याच्यापासून थोडासा सावध राहा आणि व्यवस्थित अभ्यास कर. सो मग इतका थोडं 1-2 वर्ष स्वतःवर खूप जास्त रिस्ट्रिक्शन्स टाक. त्यानंतर मात्र मग फर्स्ट इयर सेकंड थोडा एक्स्ट्रोवर्ट असल्यामुळं जास्त लोकांशी कनेक्ट व्हायचं इझिली. आणि त्यानंतर मला कॉलेजमध्ये खूप चांगले मित्र भेटले. त्यांचं नाव घ्यायला काय हरकत नाही, जय पाटील, यश पाटील, आणि त्यांचे आजोबा प्राचार्य होते मंगळवेळेचे. सो त्यावेळी म्हणजे खूप जास्त गावाकडचे विचार आणि पण तो पण गावाकडचा असून त्याचे विचार, थोडं कल्चरल कॅपिटल होतं त्याच्याकडं. मग माझ्या विचारांमध्ये थोडे बदल व्हायला चालू झाली. दादा भरती झाला होता आर्मीमध्ये, त्यामुळं महिन्याला पैसे पाठवायचा. पण मग COEPला कसं थोडं नॉन गव्हर्मेंटल म्हणजे CSR थ्रू स्कॉलरशिप भेटत्या. मग त्यातून अप्लाय करून इंटरव्ह्यू वगैरे देऊन CSRची स्कॉलरशिप भेटायची. पण त्यातून कॉलेजची फी जायची, हॉस्टेलची फी दादाच्या फीजमधून जायची, दादा पैसे पाठवायचे त्यातून. पण मेसचे पैसे भरायला वगैरे त्यावेळी म्हणजे घरची परिस्थिती पण इतकी जास्त नसायची की सरप्लस अकाउंटवर पैसे असायचे. सो मग आपल्याला पैसे मॅनेज करायसाठी कमवा आणि शिकामध्ये कॉलेजच्या मी अकाउंट सेक्शनमध्ये काम केलं, त्यानंतर स्टुडंट सेक्शनमध्ये काम केलं, त्यानंतर हॉस्टेलमध्ये काम केलं. पण मग त्यानंतर त्याचा इतका फायदा झाला की टीचिंग स्टाफपेक्षा नॉन टीचिंग स्टाफसोबत खूप जास्त ओळखी झाल्या. बोनाफाईड काढायचं झालं तरी सकाळी ॲप्लिकेशन द्यायचं, संध्याकाळी बोनाफाईड मिळायचं. आणि पोरं मला म्हणायची की अरे भाई तुझं एवढं लवकर कसं काय मिळतं आहे. मग तो थोडा फायदा झाला. आणि इंजिनिअरिंगचा इतका काय स्ट्रेस नव्हता. म्हणजे मी थोडा वेगळ्या विचारधारणीचा मुलगा आहे. माझं असं असतं की आजचा दिवस जगायचा व्यवस्थित, म्हणजे की रिग्रेट नाही वाटलं पाहिजे की यार मी आज हे नाही केलं की. सो माझं कॉलेजमध्ये असताना असं असायचं की पुढं सिलेक्ट झालो ठीक आहे, चांगला अधिकारी झालो, पण ज्यावेळी मागचे दिवस आठवतील त्यावेळी असं नाही वाटलं पाहिजे की अरे यार इंजिनिअरिंगमध्ये काहीच नाही केलं. सो सगळं केलं. कॉलेज COEPमध्ये आहे आमच्या की इलेक्शन खूप फेमस आहेत. सो इलेक्शनमध्ये खूप जास्त ॲक्टिवली पार्टिसिपेट होतो. म्हणजे ठीक आहे ॲक्च्युअल राजकारणात भाग घेता नाही आला, पण कॉलेजच्या राजकारणामध्ये खूप जास्त सक्रिय होतो, पडद्यामागचा कलाकार होतो. रात्री जागून विद्यार्थ्यांच्याकडे जाऊन कॅनव्हासिंग वगैरे केलं. पण मग त्यानंतर 2017-18मध्ये COEPचे आमचे एकाच वर्षी 16-17 विद्यार्थी सिलेक्ट झाले होते. आणि मग त्यांची भाषणं ऐकताना असं वाटलं की आपल्यासारखीच पोरं सिलेक्ट व्हायला लागलेत, आपल्यापेक्षा कमी CGPAवाले मुलं सिलेक्ट होऊ लागले तर आपण का होऊ शकत नाही. पण माझं स्वप्न असं काय UPSC द्यायचं असं पहिल्यापासून नव्हतं. ज्यावेळी 7वीत वगैरे असायचो त्यावेळी शिक्षकांना वाटायचं की मुलगा म्हणजे विद्यार्थी माझा शिक्षणाधिकारी व्हावा, जेणेकरून शिक्षकांना थोडा रिस्पेक्ट तरी वाटेल. 11-12ला गेल्यावर असं वाटलं की नाही शिक्षणाधिकारी ठीक आहे, पण आता उपजिल्हाधिकारी तरी झालंच पाहिजे. आणि COEP लिहावर असं वाटायला लागली सगळेच IAS वगैरे व्हायला लागले तिकडे, मग आपण का नाही व्हायला पाहिजे. मग तेव्हा असं ॲटलीस्ट प्रयत्न तरी करू शकतो. मग UPSCची प्रिपरेशन चालू केली. सुरुवातीला मराठीमधून द्यायचं वगैरे कन्फ्युजन चालू होतं, पण सॅड पॉईंटली असं म्हणायला नाही पाहिजे, पण अजूनही मराठी माध्यम घेऊन UPSCमध्ये सिलेक्ट होणाऱ्यांची संख्या तितक्या प्रमाणात जास्त नाही आहे. तो टक्का वाढायला पाहिजे. आणि मग पण झालं, प्रिपरेशन चालू झाली.
त्यानंतर यू पी एस सी करायची होती, पण मग त्यानंतर असं ठरवलं की यू पी एस सी करायची, सेल्फ स्टडी करायची की दिल्लीचा वगैरे क्लास लावायचा किंवा पुण्यातला वगैरे क्लास लावायचा. पण मग तेच माझ्या मित्राच्या आजोबांच्या विद्यार्थ्यांनी अजित शहा म्हणून आहेत, पुण्याचेच आहेत, त्यांनी मला क्लासची सगळी फी दिली. दिल्लीला 1 वर्ष क्लास केला आणि पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनीला आलो. आणि चांगला पॉईंट म्हणजे की इथं पण माझा COEPचाच कोर ग्रुप भेटला मला, जे की माझे सिनियर अभ्यास करत होते. सो आमचं एक आहे की काय की एकदा लायब्ररीत गेले की अभ्यास करायचा, जितका वेळ बसतो तितका, आणि लायब्ररीच्या बाहेर आले की अभ्यासाचं अजिबात काही बोलायचं नाही, आपला बाकीचा टाईमपास करायचा आणि व्यवस्थित जीवन जगायचं. मग माझे सिनियर पण सिलेक्ट झाले, आशिष पाटील असतील किंवा प्रांजल वगैरे असतील. मग एक असतं की आपल्या जवळचा मुलगा सिलेक्ट झाला की आपल्याला पण उत्तेजना मिळते की अरे यार, याला तर मी अभ्यास करताना बघितलं आहे आणि याचं पण सिलेक्शन झालं आहे, तर मग आपलं का नाही होऊ शकत. सो मग तितक्याच तयारीनं आपण पण अभ्यास करायला चालू करतो आहे. आणि मी फक्त शेवटला इतकेच म्हणेन की डॉट्स ऑलरेडी तिथे एक्झिस्टिंग होते. मे बी चांगल्या लोकांच्या संगतीमुळे ते डॉट्स मी योग्य वेळ जोडत गेलो आणि ती डॉट जोडता जोडता त्यांची एक माळ बनत गेली. सो मग मी ती माळ मला वाटते की यशस्वीरित्या माझ्या गळ्यात पडली. फक्त एवढं सांगेन. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किती दिवस लागले म्हणजे सिलेक्ट व्हायला? 1 वर्ष तर कोरोनानंच घेतलं. हां. त्यानंतर 21 ॲक्च्युली मी पोस्टाचा जॉब केला होता, पोस्टमन म्हणून, एक 10 महिने. लॉकडाऊनच्या वेळी 10,000 रुपये घरात बसून मिळायचं, त्यामुळं लोड नसायचा. आणि त्यामुळं मग मी 31 मार्च 2021ला रेजिग्नेशन दिलं. 1 एप्रिल 2021ला मी दिल्ली गाठली. 1 वर्ष दिल्लीत क्लास केला. त्यानंतर 22चा पहिला अटेम्प्ट दिला, 23चा दुसरा, 24च्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये सिलेक्ट झालो. परत सिलेक्ट झाल्यानंतर समाधान, जसं मॅडम म्हणाले की समाधानाने सॅच्युरेशनमधला डिफरन्स कळायला पाहिजे. मग सॅच्युरेशन तर आलं नव्हतं, पण समाधान पण नव्हतं. त्यामुळे मग पुन्हा एकदा की असं वाटलं की आणि महेश बागवत सरांचं नेहमी म्हणणं आहे IAS इज IAS. सो मग आता गुरु सरांनी सांगितले, म्हटलं आपण प्रयत्न तरी करायला पाहिजे. रिझल्ट्स आपल्या हातात नाही आहे. शेवटी आयुष्यभर काय राहतं आहे, तर एक गोष्ट की मी प्रयत्न केले आणि प्रयत्न नाही केलं याचं रिग्रेट राहत नाही. सो मला टोटल 3 अटेम्प्ट लागले, 4 वर्ष लागली म्हणजे आणि पण ॲक्च्युली कॉलेजच्या वेळी मी थोडं NCERT वगैरे वाचायचो, कारण त्यावेळी माझं इंग्लिश इतकं चांगलं नव्हतं. सो मग मी इंग्लिश टू मराठी करायचो आधी, गुगलची डिक्शनरी वगैरे वापरून. पण नंतर जसं म्हणाले की मराठी काय नवा आपला, तर मग इंग्लिश ठीक आहे, मग इंग्लिश टू इंग्लिश डिक्शनरी वापरून थोडं शब्दसंग्रह वाढवला. पण मग ॲक्च्युअल प्रिपरेशन एप्रिल 2021 पासून. व्हेरी गुड, छान. मित्रांनो, जर आपण बुद्धिमत्ता मापनाच्या जर थेरी वाचल्या तर त्याच्यामध्ये एक G फॅक्टर थेरी नावाची एक थेरी आहे, ती आपल्याला वाचायला मिळेल. G फॅक्टर थेरी म्हणजे अनेक जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेचा किंवा कोणत्याही स्पर्धेत भाग घेतो त्यावेळेस काही जनरलाइज फॅक्टर असतात आणि काही स्पेशल फॅक्टर असतात. आणि मला असं वाटतं की जनरलाइज फॅक्टर सर्वांकडेच असतात, पण ज्यांच्याकडे यस फॅक्टर असतात, स्पेशलाइज फॅक्टर, तेच मला वाटतं स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात, त्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे आपण आता हा प्रश्न जो आहे हा बिरदेवपासून सुरू करणार आहेत आणि सर्वांनाच विचारणार आहेत की त्यांनी एकच फॅक्टर सांगायचा आहे की यस फॅक्टर. जनरलाइज तर सर्वांकडे आहे, तुमच्याकडे आहे, माझ्याकडे आहे, यांच्याकडे आहे, सर्वांकडे आहेत. पण असा कोणता स्पेशलाइज फॅक्टर होता की त्याच्यामुळे ही लोक यश संपादन करू शकली? आणि ती सुरुवातसुद्धा आपण बिरदेवपासूनच करणार आहेत की कोणता यस फॅक्टर आहे तुमच्याकडे की त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की तुम्ही एवढं मोठं रँक मिळवू शकला आणि IPS झाला? माझ्या स्वतःच्या हँड रिटन मेन्सच्या नोट्स, दिस ॲक्ट म्हणजे माझा यशाचा मंत्र हाच आहे. व्हेरी गुड. सोनल? मी सांगेन की हार्डवर्क आणि सातत्य. तर मी नवोदयमध्ये शिकले, तर सातत्य हे आमच्या 7 वर्ष रक्तात भिनलेलं आहे. त्याच्यामुळे हार्डवर्क आणि सातत्य हेच यशाचं गमक असेल. शुभम? मला वाटतं एक्झामची रिक्वायरमेंट थोडीशी जर कळाली तर एक्झामला काय पाहिजे आपल्याकडून, काय डिमांड करते आपल्याकडून, तर ते तिथूनच आपला मग खरा जर्नी चालू. ओके. अंजली, तुला काय वाटतं कोणता यस फॅक्टर तुझ्याकडे होता ज्याच्यामुळे तू BDO क्लास 1 झाली? सर, मला असं वाटतं की प्रत्येक दिवसाला योग्य नाही आणि मला असं वाटतं की ॲक्टिव्ह, एनर्जेटिक, इंथुझियाझम प्रत्येक दिवशी, वॉट एव्हर मे बी द सिच्युएशन, आणि ह्याच्यामध्ये असणारं तुमची कन्सिस्टन्सी. व्हेरी गुड. हां,
विनायक, तू जर थोडं 1 मिनटं ऐकायला आवडेल आम्हाला, कारण तू पहिला आलेला आहे त्यामुळं तुझ्याकडे आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने बघतोय आणि शिवाय कमी वयात झालेला आहे, म्हणून थोडंसं 1 मिनटं तू घेऊ शकतो. जसं शुभम म्हटला तोच बऱ्यापैकी सिमिलर लाईन्सवरच आहे माझा तो यस फॅक्टर, की एक्झामची जी काही रिक्वायरमेंट आहे, की एक्झामची नस ज्याला आपण म्हणतो, तर ती लवकर ओळखता आली मला, तर तो माझ्यासाठी यस फॅक्टर होता. आणि दुसरं एक की प्रत्येकानं आपापल्या कॅपॅसिटीनुसार कोणती एक्झाम द्यायची किंवा कोणता एक्झाम पॅटर्न आहे, एक्झामचं नेचर काय आहे, सिलेबस काय आहे, तर आपल्या व्यक्तिमत्वाला किंवा आपल्या कॅपॅसिटीला, इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी असेल किंवा तुमचं लॉजिकल रिझनिंग, क्रिटिकल थिंकिंग, ॲनालिटिकल स्किल्स असतील, हे प्रत्येकानं कुठंतरी ओळखलं पाहिजे. आणि ती ओळखून आणि एक्झामची रिक्वायरमेंट काय, तर याचा कुठंतरी मेळ घालता आला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद विनायक. मी जेव्हा कोर्स डायरेक्टर म्हणून यशदामध्ये काम करतो, तर त्यावेळेस बऱ्याच वेगळ्या गोष्टी मी करायचा प्रयत्न करतो. आणि सध्या मी यशदामध्ये माझ्याकडे 35 डेप्युटी कलेक्टर आणि 25 तहसीलदार अशा 60 लोकांचा मी कोर्स डायरेक्टर आहे. तर ही प्रशिक्षणार्थी जेव्हा यशदामध्ये आले, तर पहिल्याच दिवशी मी यांच्याकडून एक गुगल फॉर्म भरून घेतला होता, की मला एक उत्सुकता होती की नक्की यांचं सिलेक्शन कसं झालं आहे, हे कोणत्या बॅकग्राऊंडचे आहेत, असं म्हणून मी यांच्याकडून एक क्वेश्चनरी भरून घेतली होती. क्वेश्चनरी भरून घेतल्यानंतर मी काही तिच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही, पण मला असं काल वाटलं की ती क्वेश्चनरीच्या आधारे एक PPT तयार करावी. आणि मला रात्री 1:45 वाजले झोपायला ती PPT तयार करायला. आणि त्याच्यानंतर ती PPT मी आज तुमच्यासाठी आणलेली आहे. 15 स्लाईड आहेत आणि प्रत्येक स्लाईडवर आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि तुम्हाला पण कळेल की हे लोक म्हणजे नक्की काय आहेत, कोण आहेत. डेप्युटी कलेक्टर आणि तहसीलदार जे आहेत 60, तर त्यामुळे 57 रिस्पॉन्सेस आले आपल्याला 60 पैकी. किती? 57. आणि त्या 57 रिस्पॉन्सेसच्या आधारे आपण 15 स्लाईड इथे बनवलेले आहेत. तर आपण एक एक स्लाईड बघणार आहोत आणि त्या स्लाईडच्या आधारे नक्की काय चाललंय, कोणते अधिकारी सिलेक्ट होतात आणि त्याच्यात काय अडथळे आहेत, संधी काय आहेत, समस्या काय आहेत, त्याच्यावर चर्चा करणार आहोत. त्यामुळे फॅक्च्युअल चर्चा होईल असं मला वाटतंय. नेक्स्ट. ठीक आहे. तर नवनियुक्त अधिकारी यांचे वय, आता जेवढे 57 अधिकारी सिलेक्ट झाले त्यांचं जर आपण वय बघितलं तर बघा, 25 ते 29 वर्ष वयाचे 23 लोक आहेत. म्हणजे 40% विद्यार्थी जे आहेत ते 29 वर्षापर्यंतचे आहेत. 30 ते 34 सर्वात मोठा जंक इथे बघा, 30 ते 34 जवळपास 51% विद्यार्थी आहेत. 35 ते 39 मध्ये सुद्धा 3% विद्यार्थी आहेत आणि 40च्या वरचे 1-2 विद्यार्थी आहेत. एकंदर ह्या चार्टचा जर संबंध बघितला आणि माझी जी मी 2004ची MPSC पास झालो तिचा जर संबंध लावला आम्ही, तर आमच्या वेळेस सिलेक्शन व्हायचं प्रमाण 22 ते 26 मध्ये जवळपास 60-70% होतं. तेच आत्ता म्हणजे 20 वर्षांनी किंवा 18 वर्षांनी प्रमाण झालेलं आहे 30 ते 34 वर्ष. म्हणजे एकंदर विद्यार्थ्यांना सिलेक्ट होण्यासाठी जास्त दिवस मेहनत करावी लागते हे याच्यातून दिसतं. तर बिरदेवलाच मला प्रश्न विचारायचा आहे ह्या अनुषंगाने, की खरंच एवढ्या दिवस अभ्यास केला पाहिजे का, खरंच एवढे वर्ष लागतात का, आणि ह्या एकंदर ह्या चार्टबद्दल तुम्ही काय बोलाल? आणि थांबलं पाहिजे का एवढे वर्ष, म्हणजे 35 ते 39, 35 ते 39 नाही पण 30 ते 34? सर सगळ्यात म्हणजे थोडं जे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा ट्रेंड एक काय दाखवतो आहे तर नॉन अवेअरनेस किंवा जास्त माहिती नसणं स्पर्धा परीक्षेला काय लागतं या गोष्टीची. म्हणजे आम्ही पण त्या कॅटेगरीमध्येच येतो की एक्झामची काय रिक्वायरमेंट आहे ती ओव्हर द पिरियड, ओव्हर द प्रोसेस गेल्यानंतर आम्हाला समजायला लागली, जी की विनायकला ऑलरेडी समजली होती. सो आम्हाला थोडा वेळ लागला आणि आम्ही थोडे ते ग्रॅज्युएटेड पंक्च्युअलिझमचे विद्यार्थी आहेत की एका स्टेपचा फोकस करायचा आणि पुढच्या वर्षी त्या स्टेपला थांबायचं नाही. म्हणजे आत्ता प्री करायची आणि पुढच्या वेळी, यावेळी प्री नाही झालं तर ठीक आहे पण पुढच्या वेळी प्री नक्की करायची आणि मेन्स द्यायची. सो मे बी अशा विचारामुळे मे बी आम्हाला जास्त वर्ष लागत असेल. आणि
थोडं म्हणजे मला तरी इतका एम पी एस सीबद्दलचं नॉलेज नाही आहे सर ऑनेस्टली, कारण माझी कधी राज्यसेवेची मी एकदा प्री दिली, माझी काही निघाली नाही. आणि पण यू पी एस सीबद्दल इतकं की खूप जास्त परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत, की म्हणजे जरी जी एसचा पेपर इझी निघाला तरी CSATचा पेपर खूप टफ जातो. इतका टफ जातो की IIT बॉम्बे, IIT दिल्लीच्या मुलांचा CSATचा पेपर राहतो. सो खूप जास्त डायनॅमिझम आहे पेपरमध्ये आणि कॉम्पिटिशन पण इतकी वाढली आहे की एक्झाम सेटरला थोडं डायनॅमिक व्हावं लागते. सो मे बी त्यामुळं थोडंसं वय वाढत असेल. पण मी स्वतः या विचारांचा आहे की तुमचं सिलेक्शन 26, 27 आणि 28 वयाच्या वर्षीच झालं पाहिजे. त्यानंतर होत असेल तर तुम्हाला त्या यशाचा आनंद घेता येत नाही. कारण आता समजा मी सिलेक्ट झालो तर मला फिरता येतं किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी जे की म्हणजे थोडं फ्रीडम आहे बाकीच्या लग्न झालेलं नसतं. हां, लग्न झालेलं नसतं. सो बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्याचं पण फ्रीडम असतं. सो ते नंतर रिस्ट्रिक्शन्स यायला चालू होतात. आणि एक आहे की सर की या एक्झाममध्ये मे बी सगळ्यांना ॲक्सेप्टेबल असेल की पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्टनंतर स्वतःला स्वतःची पात्रता समजते. आपण ती एक्झाम क्लिअर करू शकतो की नाही लोकाला जरी माहीत नसलं तरी स्वतःला माहीत असतं. सो हे दुसऱ्या अटेम्प्टनंतर नक्कीच कळतं. हे जर कळालं असेल तर लवकर वळवून घ्यायचं आणि आपला प्रवास थांबवायचा किंवा गाडी दुसऱ्या प्लॅटफॉर्मला घेऊन जायची. सो या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे. व्हेरी नाईस. वय सांगितलं तुम्ही आणि मलाही छान वाटलं ते 26, 27, 28 अगदी बरोबर सांगितलं. पण किती अटेम्प्ट्स दिले पाहिजेत असं जर विचारलं तर? सर आता यामध्ये कसं देर आर मल्टिपल थेअरीज. लाईक इन माय केस की माझ्या केसमध्ये माझ्याकडे कोणतंही कल्चरल कॅपिटल किंवा सोशल कॅपिटल नव्हतं. सो मला एक्झामबद्दल माहिती घेणं, त्यानंतर एक्झामची प्रिपरेशन करणं यासाठी वेळ लागला. सो स्टार्टिंग लाईन सगळ्यांसाठी सेम नाही आहे. सो मे बी आय थिंक की यू पी एस सीचा जो पॅटर्न आहे की अलाविंग 6 अटेम्प्ट्स टू द ओपन कॅटेगरी स्टुडंट्स, 9 अटेम्प्ट्स टू OBC category students, and giving a larger attempts to the students coming from the scheduled caste and scheduled tribe category, because starting line is not same for all of us. आणि त्यांना तितकी संधी दिलीच पाहिजे. आणि मी म्हणेन की हा प्रश्न प्रिपरेशनचा पण नाही आहे. प्रिपरेशनमध्ये झेलावी लागणारी सोशल डिस्क्रिमिनेशन पण आहे, ज्याच्याकडे आपण इग्नोर करतो प्रिपरेशनच्या फेजमध्ये. सो मल्टिप्लिसिटी ऑफ फॅक्टर्स आहेत. आणि समजा म्हणजे खूप लहान आहे मी, आयोगाला सजेशन नाही देणार, पण एक विनंती तरी करू शकतो की यू पी एस सीच्या पॅटर्नच्या अटेम्प्टबद्दलचा जो पॅटर्न आहे 6-9 वाला पॅटर्न एम पी एस सीलासुद्धा ॲप्लाय करायला काही हरकत नाही आहे आणि तो ॲप्लाय करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण अपयशी विद्यार्थी झाला तर त्याची जबाबदारी न झटकारता सरकारनं अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांना पण नंतर काहीतरी एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीसाठी संधी तर उपलब्ध असली पाहिजे ना. सो त्याच्याकडे पण लक्ष देता आलं पाहिजे. सो तो तितका अपॉर्च्युनिटीवाला विंडो पण ओपन असला पाहिजे. सो मे बी दिस माईट ॲक्ट ॲज अ गोल्डन मीन आय थिंक. थँक्यू सर. विनायकला आवडेल कारण विनायक थोडासा 25 ते 29 गटाचं प्रतिनिधित्व करतो, 23 लोकांचं. त्याच्यामुळं विनायकचं काय म्हणणं आहे ते ऐकून मग आपण पुढे जाऊया. जसं बिरदेव सर म्हणाले की 2 ते 3 अटेम्प्टमध्ये तुमची पात्रता कळून जाते. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की ह्यावेळेस प्रिलिम्स देऊन बघू, प्रिलिम्स नाही क्लिअर झाली तर पुढल्या वेळेस मेनची प्रिपरेशन करू, प्रिलिम्स मेन झाल्यानंतर त्यानंतर इंटरव्ह्यू करू. अशामध्ये कधी अटेम्प्ट्स जातात, 4-5 अटेम्प्ट्स होतात ते समजत देखील नाही. पण मला असं वाटतं की 2 ते 3 अटेम्प्ट्स हा जसं की मल्टिपल थिअरीज आहेत म्हटले की प्रत्येकाची फायनान्शियल कंडिशन असेल किंवा तो जो बॅकग्राऊंडमधून येतो तर ती प्रत्येकाची सिच्युएशन वेगवेगळी असू शकते. त्यामुळे हे व्यक्तिपरत्वे प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं की कुणाला 3 अटेम्प्ट, कोण 6पर्यंत देखील देऊ शकत असेल. तर मला वाटतं की मॅक्सिमम प्रत्येकानं म्हणजे मी असं ठरवलं होतं की आपल्याला 3 अटेम्प्ट्स द्यायचे आहेत. लकीली माझं पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्येच होऊन गेलं. जर 3 अटेम्प्ट्समध्ये झालं नसतं तर प्लॅन बीकडे मी वळालो असतो. त्यामुळं मला असं वाटतं की 3 अटेम्प्ट फर्स्ट सेकंड अटेम्प्टमध्येच तुम्हाला कळून येतं की तुमची झेप ही कुठपर्यंत असणार आहे. त्यामुळं माझ्या बाबतीत मी स्वतःला 3 अटेम्प्टसाठी रेस्ट्रिक्ट करून ठेवलं होतं. थँक्यू. आणि दोघांचे ऐकल्यानंतर मग मी पण माझं ओपिनियन देईल इथे की मला असं वाटतं की पहिला अटेम्प्ट तर देवाला असतो, ठीक आहे. दुसरा अटेम्प्ट जो असतो तो चुका शोधायला असतो.
आणि तिसरा अटेम्प्ट असतो ते तुमची खरी गुणवत्ता तुमच्यात आहे का ते पाहायला असतो. मला वाटतं 3 अटेम्प्ट पुरेसे आहेत. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये झालं नाही तर थांबावं असं मी म्हणणार नाही, पण बी पर्यायाकडे थोडंसं लक्ष घातलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे बी पर्यायाकडे. आणि बिरदेवनी सांगितलं की 26, 27, 28 मॅक्झिमम. ठीक आहे, पुढे जाऊ आपण स्लाईडकडे. आता महसूल विभाग निहाय अधिकारी यांची निवड. ठीक आहे, म्हणजे पुणे महसूल विभागातून 22 मुलं सिलेक्ट झालेली आहेत. औरंगाबादमधून 15, नाशिकमधून 13, अमरावती 5, नागपूर विभागातून फक्त 1 आणि कोकण विभागातून 1. आणि आत्ता आपणही पाहतोय की 3 कोल्हापूर, 2 सातारा. तर बिरदेवलाच विचारायला आवडेल मला की याचं काय राज आहे. बापरे, मला तसं वाटायचं की औरंगाबाद आणि अमरावती विभागातली मुलं किंवा नागपूर विभागातल्या मुलांचं पर्सेंटेज जास्त असलं असं मला वाटायचं पर्सनली, पण टक्केवारी काहीतरी वेगळ्याच दाखवत्या. आय डोंट नो, माहीत नाही, कारण आम्ही असं म्हणायचो की ही टक्केवारी जी आहे करेक्ट आहे, 100% करेक्ट. म्हणजे ही काही मी गुगलवरनं शोधलेली नाहीये, ठीक आहे, किंवा ग्रॉकवरनं किंवा जेमिनीवरनं शोधलेली नाहीये. हा रिअलिस्टिक एक्सरसाइज आहे. आणि रिस्पॉन्डंट सुद्धा आता माझ्यासमोर जिथं बरेचसे बसलेले असतील आणि हे पण रिस्पॉन्डंट आहेत. ठीक आहे. UPSCचा वेगळा असेल सर म्हणतायत. हां, मे बी म्हणजे आम्ही असं म्हणायचो मे बी या टक्केवारीबद्दल तर मला म्हणजे ऑनेस्टली की खूप कमी भाष्य करता येईल, बिकॉज आय एम बिईंग अँड लाईक नॉन पार्टिसिपंट ऑब्झर्वंट इन दॅट कॅटेगरी. पण पण एक म्हणेन की माझं ओपिनियन की कम्पॅरेटिव्ह जिओग्राफिकल डिव्हिजन महाराष्ट्रामध्ये आहेतच, सो त्याबद्दल बोलण्यात काही हरकत नाही आहे. आम्ही असं म्हणायचो की वेस्टर्न महाराष्ट्रातल्या मुलांना कसं आहे की सगळं देवानं समृद्ध करून दिलेलं आहे. म्हणजे मुबलक पाणी आहे, जमीन आहे, सुपीक जमीन आहे, आईवडील राबतात, काय केलं नाही ते चालतं, इथे येऊन टाईमपास करतात पुण्यात येऊन. सो मग ती मुलं इतकी सिरियस नाही आहेत ॲज कम्पॅरेटिव्हली मराठवाडा विभागातली मुलं परिस्थितीच्या अगेन्स्ट जाऊन जॉग्राफीला कुठंतरी डिफाय करत स्वतःचा मार्ग स्वतः शोधत किंवा नॉर्दर्न महाराष्ट्राचे असतील तर बऱ्यापैकी UPSCला खूप जास्त टक्का आहे ॲज कम्पॅरेटिव्हली. सो मे बी त्यांना ॲप्रिशिएट पण करायला पाहिजे. आणि मे बी ते थोडं असेल की आमच्याकडे थोडं सुपीकता आहे तर मग डोकं तेवढं सुपीक झालेलं नाही आहे मे बी, त्यामुळे आमची टक्केवारी UPSCमध्ये थोडीशी माग आहे अजून, पण वाढायला पाहिजे. त्या सुपीकतेचा डोक्याची सुपीकता वाढायला पण मदत करायला पाहिजे असं मला वाटते. हाच प्रश्न मी शुभमला विचारेल की काय याच्या मागे काय तत्व असेल. मलाही थोडंसं म्हणजे मराठवाडा विभाग जास्त असेल असं एक प्रायमा फेसी वाटत होतं. पण कदाचित हा फॅक्टर असू शकतो की पुण्यामध्ये थोडंसं जो कोल्हापूर साताराचा भाग आहे तिथे चांगल्या कोचिंग इन्स्टिट्यूट येत आहेत, आहे म्हणजे त्यांचा प्रेझेन्स आहे, जो की मराठवाड्यामध्ये आता सपोज आपण बीड, लातूर वगैरे या ठिकाणी गेलो तर इतके जास्त कोचिंग इन्स्टिट्यूट नसतील जेवढ्या आता पुण्याहून बाहेर कोल्हापूर सातारामध्ये त्यांच्या ब्रँचेस आहेत. प्लस एज्युकेशन इन्स्टिट्यूट थोड्याशा तिकडे आहेत, म्हणजे संजय घोडावत इन्स्टिट्यूट असेल, वालचंद कॉलेज असेल, म्हणजे एक थोडे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटसुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रेझेन्स थोडासा चांगला आहे. मे बी तो फॅक्टर असू शकतो की कदाचित पर्सेंटेज जास्त आहे. आणि एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की आता रवांडा देशामध्ये महिलांचं पार्लमेंटमध्ये प्रेझेंटेशन जास्त आहे, पण तो विमेन एम्पॉवरमेंटचा तो इंडिकेटर नाही असू शकत की जस्ट तो आहे म्हणून विमेन. तर मला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रातली मुलं काही जास्त हुशार आहेत असं अजिबात याच्यातून काही हे होणार नाही, फक्त एक मे बी कोइन्सिडेंट सोशल इन्व्हायरमेंट. नेक्स्ट स्लाइड. हां, आता ग्रामीण आणि शहरी गुणोत्तर आपण काढलेलं आहे की सिलेक्शनमध्ये ग्रामीण मुलांची टक्केवारी किती आहे आणि शहरी मुलांची टक्केवारी किती आहे. साधारण टक्केवारी थोडी वाढलेली दिसते आहे. शेखर सर किंवा भागवत सरांच्या काळात गेलो तर ही टक्केवारी कदाचित 60-20 असेल. माझ्या काळामध्ये ती 70च्या आसपास होती आणि आता ती थोडीशी घसरून 64% आलेली आहे. पण तरी एकंदर असं दिसतंय की ग्रामीण भागामध्ये अजूनही स्पर्धा परीक्षेचं वातावरण आहे. ग्रामीण भागामध्ये परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. तर मला बिरदेवला विचारायला आवडेल की बऱ्याच वेळा मुलं ग्रॅज्युएट झाल्यावर पुण्यात येतात आणि मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करतात आणि मग याच्यामुळे बऱ्याच वेळा बरेच प्रश्न निर्माण होतात.
तर ज्यावेळेस एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएट होतपर्यंत त्याला MPSCचा यम पण माहीत नाही आणि मग तो इथे आलेला आहे, पण आपल्याला त्याला यशस्वी बनवायचं आहे, तर त्याने काय करायला पाहिजे? एक तर मी म्हणेन की तो जो विद्यार्थी येतो आहे त्याला आम्हीच जबाबदार आहे. म्हणजे आमच्या यशाकडे बघूनच असे विद्यार्थी पुण्यामध्ये वगैरे येत आहेत. ते ओव्हर ग्लोरिफिकेशन ऑफ सक्सेस अँड अंडर एस्टिमेशन ऑफ स्ट्रगल, यामुळे बरेचसे विद्यार्थी अट्रॅक्शन होऊन येतात. आणि अशा विद्यार्थ्यांना ज्यांना ग्रॅज्युएशननंतर यम पण माहीत नाही आहे, त्यांना सगळ्यात महत्त्वाचं की सर काय की जसं शुभम आणि विनायकनं म्हटलं की एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे, की म्हणजे एक्झाम काय डिमांड करते आहे. की फॉर एक्झाम्पल UPSCबद्दल बोलायचं झालं तर की सगळेजण म्हणतात की PYQ, पण मग तुम्हाला PYQ ॲनालिसिस कसं केलं पाहिजे याचं तुम्हाला स्वतः अक्कल असली पाहिजे. म्हणजे क्लास एखादा किंवा एखादं यूट्यूब चॅनल PYQ ॲनालिसिस करून सांगतं आहे आणि तेच तुम्ही अप्लाय करायला पाहिजे असं नाही आहे. दुसऱ्यानं कालवून दिलेलं अन्न किती दिवस तुम्ही पचवणार आहे? ज्यावेळी तुमच्या स्वतःवर कालवायची वेळ येईल त्यावेळी तुम्हाला ते कालवू शकताय का, पहिला क्वेश्चन. आणि कालवू शकत नाही ते तुम्हाला पचणार आहे का? सो तुम्हाला ते एक्झामची डिमांड पहिली कळाली पाहिजे. आणि म्हणजे प्रत्येक स्टेजची रिक्वायरमेंट वेगळी आहे. प्रीला वेगळा रिक्वायरमेंट आहे, मेन्सला वेगळी रिक्वायरमेंट आहे, मुलाखतीला वेगळी रिक्वायरमेंट आहे. सो त्या विद्यार्थ्याला इतका अवेअरनेस असला पाहिजे. आणि तो अवेअरनेस वाढायचं म्हणजे तो अवेअरनेस जर आपल्याला वाढवायचा असेल तर मे बी थोडं सोशल मीडिया म्हणण्यापेक्षा किंवा ते जे पब्लिक प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांचा चांगल्या प्रकारे वापर करायला पाहिजे. दुसरा की त्या विद्यार्थ्यानं चांगल्या विद्यार्थ्यांच्या संगतीत राहिलं पाहिजे पुण्यामध्ये वगैरे येऊन. मे बी मी म्हणेन की ते मित्र हा वनव्यात गारव्यासारखा असतो आहे. सो त्याप्रमाणे मला चांगले मित्र भेटले, दुसरे मित्र भेटले सगळे बिनव्यसनी होते, बाकी कसलाही नाद नव्हता. पण मग या सगळ्या गोष्टी. आणि चौथं एक की तुमचे मेंटॉर्स भेटले, म्हणजे ज्यांच्याकडे बघून तुम्ही काही गोष्टी करताय किंवा काय विचारताय एखाद्याला. कारण ज्यांनी ऑलरेडी प्री पास झालेली नाही आहे अशा मुलाला मी प्रीबद्दल विचारायला गेलो तर तो मला काय सांगणार आहे? सो मग अशा विद्यार्थ्यांचा ॲक्सेसिबिलिटी जास्त असली पाहिजे असं मला वाटतं आहे. सो या 3-4 गोष्टींचा मध्य साधला तर त्या विद्यार्थ्याला आपल्याला योग्य वळणावर न्यायला मदत होईल असं वाटतं आहे. पण मग तेच की सर की इव्हेंच्युअली व्हॉट मॅटर्स की इच्छाशक्ती त्या विद्यार्थ्याची खूप जास्त मॅटर करते की सक्सेस व्हायचा असेल तर. सो पुढचा प्रश्न जो आहे तो सोनल आणि अंजलीला मला विचारायचा आहे की बऱ्याच वेळा असं दिसतं की मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा ग्रामीण भाग असेल, मुली ग्रॅज्युएट होतात. ग्रॅज्युएट झाल्यानंतर मग घरच्यांचं म्हणणं असतं की बाबा आता मुलीचं लग्न करायला पाहिजे. आणि मग मुली असं आईवडिलांना सांगतात की मी 2-3 वर्ष आता पुण्याला जाते, अभ्यास करते. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या मुली पुण्यामध्ये येतात तर त्यांचं कसा प्रवास असतो, किती डिप्रेशन येतं, किती नैराश्यमध्ये ते असतात आणि मग त्याच्यावर कशा मात करतात, तर याच्यावर आता बऱ्याचशा मुली पण आहेत ना, तर त्याच्याबद्दल तुमच्या दोघींकडून मला थोडं ऐकायला आवडेल. पहिलं एक वाक्य सांगेन की असं म्हणतात की मुलगी झाली हो आणि अशी मुलगी मिळायला भाग्य लागतं. इथनं मुलगी झाली हो पासून ते अशी मुलगी मिळायला भाग्य लागतं हा प्रवास आहे ना, हा आपल्या आईवडिलांना तो भेटला पाहिजे, तो आनंद भेटला पाहिजे असं प्रत्येक मुलीनं स्वतःच्या मनात हा ठसा आज इथून तुम्ही उमटवून जा. आणि ग्रॅज्युएशन झाल्यावर तुम्ही येता आईवडिलांची स्वप्न घेऊन येता तर ते कुठंतरी सार्थक व्हायला पाहिजे. आणि आल्यावर म्हणजे मुलींना असं दुसरा कुठला असं हे नाही आहे की स्ट्रगल आहेत खूप, मुलांपेक्षा खूप जास्त काही करावं लागतं आहे. उलट मी म्हणते की मुलींच्या अंगातच एक पहिल्यापासूनच ते एकदम हार्डवर्किंग असतात आणि मॅनेज करतात सगळ्या गोष्टी. तर अभ्यास होतोच, अभ्यासाचा प्रश्न नाही. फक्त पुण्यात आल्यावर आपण पेठेत राहतो आणि पेठेच्या जवळ अगदी पूर्ण मार्केट एरिया आहे, तर त्या मार्केटपासून थोडंसं लांब राहून अभ्यासात जास्त लक्ष दिलेलं, म्हणजे अभ्यासात जास्त लक्ष द्या. कारण खूप जास्त गोष्टी असतात ज्या पुण्यात सर पण बोलले की डिस्ट्रॅक्ट करतात. तर त्या गोष्टींपासून ज्या त्या वयात सगळं होतं, त्यामुळं फक्त एवढ्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्या पाहिजेत, जे म्हणजे की आईवडिलांनी जी स्वप्न घेऊन तुम्हाला इकडं पाठवले तर त्या स्वप्नाचं सार्थक व्हायला पाहिजे. आणि अभ्यासाचं म्हटलं तर एक कन्सिस्टन्सी प्रत्येकानं ठेवली पाहिजे स्वतःच्या अभ्यासामध्ये. आज जे केलं आहे त्याच्यापेक्षा जास्त एक्सेलन्स दुसऱ्या दिवशी मिळवला पाहिजे, त्याच्या दुसऱ्या दिवशी अजून जास्त केलं पाहिजे. हेच सगळ्या मुलींना मी सांगेन की आईवडिलांनी जी स्वप्न घेऊन तुम्हाला इथं पाठवले त्याचं सार्थक करा.
हॅलो. ॲक्च्युली सरांनी प्रश्न विचारला प्रत्येक मुलीच्या आणि प्रत्येक इथं जे स्पर्धा परीक्षा तयारी करतात त्या सगळ्यांच्या मनामध्ये असणार आहे. आईवडिलांचं, समाजाचं वाढणारं प्रेशर, सोबत वाढणारा कट ऑफ आणि आपले 2-3 मार्कांनी जाणारी एक्झाम, हे असं एकत्र मनावरती आणि मेंदूवरती, शरीरावरती आघात करत असतात. तर अशा वेळेस तुम्ही स्वतःचं काम कंपोज असणं खूप महत्त्वाचं असतं. मला क्रिकेट आवडतं म्हणून मी त्याचं उदाहरण देईन. 1983चा वर्ल्ड कप जिंकणार हे फक्त कपिल देवलाच वाटत होतं. BCCI मीडिया कुणालाच वाटत नव्हतं. बिकॉज त्याचं एक वाक्य आहे कपिल देवचं, पॅशन डझंट कम विथ प्रेशर. इफ इट इज कम विथ प्रेशर, इट इज नॉट युअर पॅशन. जर तुम्ही तुमच्या पॅशनचं प्रेशर घेत असाल तर ते तुमचं पॅशनच नाही. यू हॅव टू चेंज युअर पॅशन, असं मला म्हणायचं आहे. त्यामुळं आईवडिलांचं टेन्शन त्यांना आलं किंवा तर तुम्ही आपल्या जवळचे जे कोण असतील, माझ्यासाठी माझी बहीण खूप मोठी, जसं क्रिकेटमध्ये द्रविड असतो तसं माझ्यासाठी ती होती. तिनं ह्या सगळ्या गोष्टी आईवडिलांना सांगितल्या की स्पर्धा परीक्षा कशी आहे, कॉम्पिटिशन किती असते, त्याचा सिलेबस किती व्हास्ट आहे, आपल्याला ताईला हा वेळ द्यावा लागेल कारण ती एक्झामची डिमांड आहे आणि ती करती आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या भाषेमध्ये गोष्टी आईवडिलांना समजून सांगायच्या आहेत त्यांना विश्वासात घेऊन ही प्रोसेस समजून सांगा. सरांचं उदाहरण आहे, विनायकचं उदाहरण आहे की असं केल्यानंतर असं होऊ शकतं आणि पॅरेंट्सना समजून दिल्यानंतर ते तुमच्यावरती 100 नाही 1000% विश्वास ठेवतात. आणि एकदा तो विश्वास तुम्ही जेव्हा संपादन करता तेव्हा मात्र बॅटिंग करायची जबाबदारी ती तुमची असते. मग पिच कुठलंही असो, बॉलर कुठलाही असो, आयदर पुढची टीम कुठलीही असो, म्हणजे तुम्हाला तुमच्या लाईफचा मॅक्सवेल होता आला पाहिजे. नोव्हेंबर असेल तर ट्रेव्हिस हेड व्हा, आणि जर तुम्हाला जर सेमीफायनलला घेऊनच जायची टीम तर जेमिमा व्हा. स्वतःच्या बळावरती स्वतःच्या टीमला सेमीफायनलपर्यंत लाला वोल्फर्टने घेऊन गेली होती. कधी एलिस पेरी पण तुम्हाला व्हावं लागेल. तर ह्या गोष्टी करा. आणि लाईफ इज नॉट 2020, इट्स लाईक अ टेस्ट ऑफ ॲशेस. सो बी युअर मिशेल स्टार्क. खूप छान उत्तर दिलं. पण तरी मला अजून तुलाच एक प्रश्न विचारायला आवडेल की तुझा साधारण 8-9 वर्षाचा प्रवास होता. तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा तुला डिप्रेशन आलं असेल, नैराश्य आलं असेल, तर ते आलं होतं का? आणि त्याच्यावर मात करण्यासाठी तू कसं केलं, म्हणजे कसं मात केली? आलंच असेल ना डिप्रेशन, तर ते कसं कधी आलं आणि त्याच्यावर मात कशी केली? थँक्यू सर फॉर दिस क्वेश्चन. बेसिकली जो 7-8 वर्षाचा जो प्रवास होता, एक पहिलं असतं पाणी प्रवाहित असलं पाहिजे. म्हणजे युगंधरमध्ये एक सेंटेन्स आहे, जीवनाला प्रवाहपतित्व असलं पाहिजे. मग ते भूमिकांचं असो, आपल्या विचारांचं असो किंवा आपण जे जगतो त्याचं असलं पाहिजे. मग तो 8 वर्षाचा काळ तुम्ही स्टॅग्नंट नाही जगला पाहिजे. स्टॅग्नंट असेल तर शेवळच असतं, त्या पाण्याला वास येतो. सो पहिलं की स्वतःला ॲक्टिव्ह ठेवणं. तुमची एक मानसिक शारीरिक स्वास्थ्याची एक व्याख्या असते स्वतःची. स्वतःला 24 तास नाही 23 तासच समजा दिवसाचे, आणि 1 तास स्वतःसाठी नक्की द्या. मी तो दिलेला आहे आणि अजूनही तो देते. दुसरं असं की ह्याच्यामध्ये सायमल्टेनियसली प्लॅन बी तयार असला पाहिजे. कारण प्रशासनामध्ये जर फ्लड आला आहे आणि तुम्ही म्हणूच शकत नाही की माझ्याकडे प्लॅन बी तयार नाही आहे. आता पण तुम्हाला प्लॅन बी तयार ठेवावाच लागतो. तेव्हा स्पर्धा परीक्षेत नाही झालं तर प्लॅन बी तयार पाहिजे. त्यामुळे स्वतःचं एक प्रेशर कमी होतं. दुसरं असं की अवांतर वाचन, की मी तर म्हणते की त्याचा 1000% तुमच्या इंटरव्ह्यूला फायदा होतो. 100 नाही 1000%. तुम्हाला जर एज हवं असेल तर अवांतर वाचन असावं. त्या ज्या विचारधारा असतात, ते जे लेखक असतात, जे समाजामध्ये जगामध्ये चाललं आहे, जे आपण पाहू शकत नाही, जे जे देखे रवी ते ते देखे कवी असं म्हणलं जातं. आज आपण साहित्य संमेलनामध्ये आहोत. तर ते लेखक तुमच्यापर्यंत गाभा पोचवत असतात, तो मध पोचवत असतात. त्यामुळे अवांतर वाचनाने एक मला फायदा झाला. एखादा कुठली पण ॲक्टिव्हिटी, स्पोर्ट असेल, काही असेल किंवा सूर्यनमस्कार असेल, ते करत राहा आणि कायम जिवंत राहा. त्याच्यामध्ये डेड होऊन जाऊ नका. कारण बाहेर आल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मी 7-8 वर्षात डेड झोनमध्ये होतो आणि कुठे आलो आत्ता. सो लाईव्हलीनेस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. परत एकदा टाळ्या वाजवायच्या अंजलीच्या उत्तरासाठी. शेवटचा आता अर्धा तास राहिलेला आहे. खरं 11:30ला हे सेशन संपवायचं आहे, पण 15 मिनटं मीच वाढवलेले आहेत. 11:15ला आपण संपवणार आहोत. पुढची स्लाईड. हां, जिल्हा परिषद व खाजगी शाळेतून अधिकारी कसे सिलेक्ट होतात त्याची ही स्लाईड आहे. जिल्हा परिषदेची टक्केवारी 56% आता आहे की जिल्हा परिषदेत जी मुलं शिक्षण घेतात ते 56% सिलेक्ट होतात आणि खाजगी नामांकित इतर शाळांमधून 43% मुलं सिलेक्ट होतात. तर तुमच्यापैकी कोण जिल्हा परिषदेचं आहे? बिरदेव? हां, तर तुम्हाला हां,
तर बऱ्याच वेळा ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये भीती असते की आपण जिल्हा परिषदेचे आहोत, आपलं इंग्लिश चांगलं नाही आहे. तसं पाहिलं तर जिल्हा परिषदेमध्ये इंग्लिश शिकवलंच जात नाही, ते नंतर हायस्कूललाच आपण शिकतो. बरोबर आहे. म्हणजे मला तर 5वी 6वी 7वीला इंग्लिशचा मास्तरच नव्हता. ठीक आहे, त्यामुळे ABCDच मी 8वीला सुरू केली. आणि मला 2004च्या MPSCला इंग्लिशला 57 मार्क पडले, पण मला त्याच्यासाठी किती जीव काढावा लागला तो माझ्या जीवालाच माहिती आहे. ठीक आहे. तर बिरदेवलाच विचारायचं आहे की हा जो न्यूनगंड आहे जिल्हा परिषदेच्या शाळेचा, हा कसा घालवायचा आणि त्यांनी स्वतः तो घालवण्यासाठी कसे प्रयत्न केले? सर सगळ्यात महत्त्वाचं तर की 2 स्टेजेस आहेत. एक तर पहिला ॲक्सेप्ट करायचं, न्यूनगंड असतो का तर असतो, कमीपणा तर वाटतोच ऑनेस्टली. की ऑनेस्टली मी पहिला सांगतो फक्त हा कमीपणा कसा होता मला सांगतो. मी ज्यावेळी कॉलेजला आलो होतो पहिल्या आठवड्यात वगैरे मी फॉर्मल्समध्ये होतो, त्यावेळी शिवलेला शर्ट शिवलेली पॅन्ट वगैरे घालून जायचो. आणि त्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये गेल्यानंतर मला असं वाटलं की मीच एकटा फक्त फॉर्मलमध्ये आहे, बाकीचे सगळे जीन्स आणि टी-शर्टमध्ये आहेत. सो तो एक म्हणजे एक की ड्रेसिंग सेन्सवाला कमीपणा आहे, आपलं बोलण्याचा कमीपणा आहे की आपले शब्द म्हणजे मी थोडा प्रमाण भाषेतला नाही आहे, आपली थोडी बोलीभाषा आहे गावाकडची ती पण त्याला कन्नडा टिंज आहे थोडासा, तो आपली एकदम गावठी मराठी आहे. सो मे बी ते बोलण्यातनं एकदा काही वेळा तसं वाटायचं. पण मग सर या गोष्टी सर करता येतात, म्हणजे यू हॅव टू सरपास देम थ्रू युअर मेरिट. म्हणजे कॉलेजमध्ये मोस्टली तर पुण्यामध्ये आल्यानंतर तसलं झालं, कारण 12वीपर्यंत गावाकडेच होतो सर, मग न्यूनगंडाची काही गोष्टच नाही. सो मग COPमध्ये आल्यानंतर मग ते मेरिटनं ओव्हरपास करायला चालू झालं. आणि काही वेळा असं कळतं की ब्रँडेड फक्त कपडे असतात, विचार नसतातच, विचार मात्र आपल्याकडेच असतात. मग तो जिल्हा परिषदेचा ब्रँड नेहमी कायम राहतो. आणि एक आहे की थोडं की आपण नेहमी ओपन असलं पाहिजे आपल्या चुका ॲक्सेप्ट करायला, की चुकतंय तर चुकते म्हटलं पाहिजे, की बाबा हां हे कसं इम्प्रूव्ह करायला पाहिजे, आपल्या मित्रांना विचारलं पाहिजे, त्यानंतर इम्प्रूव्ह झालं पाहिजे. माझे पण विचार सर ऑनेस्टली खूप मागास होते, स्पेसिफिकली टुवर्ड्स द वुमन सेक्शन. माझा एक मित्र बसला इथं, जय पाटील, त्याच्या विचारांमुळे खूप जास्त फरक पडला मला, की ॲक्च्युली आय ओ हिम एव्हरीथिंग ऑनेस्टली, की खूप जास्त माझ्या विचारांमध्ये बदल झाला त्याच्यामुळे त्याच्या घरच्यांमुळे, स्पेसिफिकली काकूंच्यामुळे, म्हणजे जयच्या मम्मीमुळे. सो मग तो न्यूनगंड खूप जास्त असतो सर, की आपले पाय खेचायचा प्रयत्न करतो, पण मग तेच की प्रयत्न जे की आपल्याला सरपास करायला हेल्प करतात. सो आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. शब्दतरंग नावाचं माझं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मी जवळपास 300 कोट्स लिहिलेले आहेत. तर बिरदेवने आता ज्या काही 2 गोष्टी सांगितल्या त्याच्या आधारे मलाही ते 2 कोट्स सुचले. त्याच्यामध्ये पहिला कोट असा आहे की आपल्या गंजलेल्या लोखंडरूपी आयुष्याचं सोनं बनवायचं असेल, आपल्या गंजलेल्या लोखंडरूपी आयुष्याचं जर सोनं बनवायचं असेल तर परिसमान माणसांना शोधून त्यांना आपलंसं करण्याची कला अवगत करावी लागते. आणि त्यांनी दुसरं सांगितलं की जय पाटील ना, हां, तर जय पाटीलसाठी हा दुसरा कोट आहे की आपले मित्र हे प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखे असतात. आपले मित्र हे प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखे असतात. आपल्या मनातील नैराश्याची वाफ ते मध्ये मध्ये बाहेर काढत असतात. त्यामुळे मित्र ठेवा. मला वाटतं यशामध्ये आपल्या यशामध्ये, मग मी पण स्टेजवर बऱ्याच वेळा सांगतो की माझ्या यशामध्ये मित्रांचा वाटा हा 51%. किती? 51%. पुढे जातोय आपण पुढच्या स्लाईडकडे. तत्पूर्वी मी दुपारी आपले काय काय सेशन आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगू इच्छितो. आणि आता तुम्ही एवढे मोठ्या संख्येने आलात आणि तुमच्यासाठी फक्त शेखर सरांनी, महेश भागवत सरांनी हे सेशन ठेवलं, त्यामुळे आता तुमची जबाबदारी आहे की दिवसभर थांबायचं आहे. ओके, हां, म्हणजे त्याला कृतज्ञ राहायचं आहे, आता कृतज्ञ व्हायचं नाही आहे तुम्ही. ठीक आहे. आणि मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षा म्हणजे अभ्यास नाही आहे फक्त, आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त अभ्यास एवढा विचार करून जी मुलं पुढे जातात ना ती आयुष्यात यशस्वी होत नाही. कदाचित स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतीलही, पण पुढे आयुष्य खूप मोठं असतं, संघर्ष खूप मोठा असतो.
मीही सोनलला, अंजलीला यांना नेहमी सांगत असतो की आम्ही जेवढा संघर्ष केला स्पर्धा परीक्षेसाठी त्याच्या 5 पट संघर्ष करून तुम्ही सिलेक्ट झालेला आहात, बिरदेव पण आमच्यापेक्षा 5 पट जास्त. पण आम्ही जेवढा प्रशासनात गेले 16-17 वर्ष संघर्ष केलेला आहे त्याच्यापेक्षा 10 पट जास्त संघर्ष यांना प्रशासनात करायचा आहे. त्याच्यामुळे फक्त अभ्यास हा तुम्हाला यशाकडे घेऊन जाऊ शकत नाही, फक्त अभ्यास हा आपल्याला यशस्वी बनवू शकत नाही. त्यामुळे दुपारचे सेशन तुम्हाला अटेंड करायचे आहेत. ते कोणते सेशन आहेत मी सांगतो आता. याच्यानंतरचं सेशन आपण याच्यानंतर ह्या सेशनच्या शेवटी माझं एक पुस्तक लिहिलं आहे मी मध्ये, के सागरनी प्रकाशित केलेलं आहे, ते स्पर्धा परीक्षा प्लॅनर, त्याचं आपण प्रकाशन करणार आहोत. त्याच्यानंतर आमच्या काही पुरस्कार आहेत ज्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत शासकीय अधिकाऱ्यांचे, ते आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर एक 11:15च्या आसपास माझे वाचन आणि लेखन हे सेशन आहे. त्याच्यामध्ये अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर ते सेशन होणार आहे, माझे वाचन आणि लेखन, किती महत्त्वाचे वाचन करणे त्याच्याबद्दल. नंतर त्याच्यानंतर दुपारी 12:30 किंवा 1:45च्या दरम्यान प्रशासकीय अधिकारी व साहित्य निर्मिती असं एक सेशन होणार आहे. त्याच्यानंतर 1:30 वाजता खूप आनंददायी सेशन आहे, प्रशासकीय विनोद. ते जवळपास 1.25 ते 1.5 तासाचं सेशन आहे. त्याच्यामध्ये शेखर गायकवाड सर, चिंतामणी जोशी, सत्यजित गुर्जर, राजेंद्र भांबरे, अभिमन्यू काळे हे लोक सहभागी होणार आहेत. 5वं जे सेशन आहे जे साधारण 3 वाजता सुरू होईल, 3-3:15ला, ते आहे कृत्रिम बुद्धिमत्ता व साहित्य क्षेत्रातील आव्हाने. त्याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी शाहू मोरे, सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी प्रल्हाद कचरे, विकास गरड हे सहभागी होणार आहेत. आणि समारोप साधारण 4:15ला सुरू होऊन 5 वाजता संपणार आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे, माझी आणि भागवत सरांची पण आणि शेखर गायकवाड सरांची पण, की शेवटपर्यंत आज तुम्ही सर्वांनी थांबून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. पुढच्या स्लाईडकडे येतोय आपण. स्लाईड हां ठीक आहे, मागे हां ठीक आहे, पुढे घे. ठीक आहे, हे बघा आता कोणती मुलं सिलेक्ट होत आहेत हा एक तक्ता आपण तुमच्यासमोर ठेवलेला आहे. म्हणजे मी जेव्हा डेप्युटी कलेक्टर झालो त्यावेळेस आम्ही 42 डेप्युटी कलेक्टर झालो होतो. 42मध्ये 24 डेप्युटी कलेक्टर BSc ॲग्रीचे होते. किती? 24 डेप्युटी कलेक्टर. आत्ता तुम्ही जर बघितलं आत्ताचा सिनॅरिओ तर 64% इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे लोक सिलेक्ट होत आहेत. 64%. ज्यांची सायन्स, प्लेन सायन्स ज्यांनी घेतलेलं आहे ते 16%, कला वाणिज्य 13% आणि इतर जे आहेत ते साधारण 9%. तर बिरदेवकडेच येईल मी की इंजिनिअरिंगचा टक्का का वाढतोय, आणि त्याला जोडून असा प्रश्न आहे की आता डिस्क्रिप्टिव्ह आलेला आहे त्यामुळे इंजिनिअरिंगचा टक्का घसरणार का वाढणार? सर सगळ्यात महत्त्वाचं तर काय आहे की जसं तुम्ही म्हणालात त्या प्रकारे की स्पर्धा परीक्षा हा अभ्यास नाही आहे, अभ्यासाव्यतिरिक्त पण आहे. सो आम्ही इंजिनिअरिंगमध्ये तेच करतो, अभ्यास सोडून सगळं करतो. सो मे बी ॲटिट्यूड आम्हाला इकडं स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी होतोच. प्लस की आम्ही 2-3 दिवस म्हणण्यापेक्षा आदल्या दिवशी वगैरे अभ्यास करायला चालू करतो. सो म्हणजे काय करायला पाहिजे, महत्त्वाचं वाचायला पाहिजे जेणेकरून आपण पास होऊ, एवढं आम्हाला इंजिनिअरिंगने शिकवलेलं आहे. सो त्याचा फायदा घेऊन आम्ही सेम पॅटर्न इकडं रेप्लिकेट करतो की बाबा एखादा टॉपिक आहे तर त्यामध्ये काय वाचायला पाहिजे हे आम्ही आधी PYQ बघून ठरवतो की म्हणजे बाबा की काय वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे. ज्या विभागावर एक गेली 15-20 वर्ष प्रश्नच आले नाहीत तो आम्ही उघडून पण बघत नाही. सो मे बी हा वाला ॲटिट्यूड की मार्क्स ओरिएंटेडवाला ॲटिट्यूड कसं तर करून 35-40 मिळवलं पाहिजे आणि पास झालं पाहिजे, तो वाला ॲटिट्यूड आम्हाला जास्त भेटला, इंजिनिअरिंगला दिला. आणि तो एक अप्रोच. आणि दुसरा की अभ्यास कसा मॅनेज करायला पाहिजे बाकीच्या सगळ्या गोष्टी करत, कारण या प्रिपरेशनच्या फेजमध्ये स्ट्रेस येतो, थोडं लो फील होतं, डिप्रेशनमध्ये कधी कधी जातात काही मुलं. सो इंजिनिअरिंगच्या मुलांना हे हेल्पफुल का होतं तर हे सगळं त्यांनी इंजिनिअरिंगमध्ये बघितलेलं असते बऱ्यापैकी, बॅक लागलेला असतो, वायवा ठेवलेली असत्या. सो मे बी या गोष्टी मे बी त्यांना मोर स्ट्रॉंगर बनवतात. आणि हे थोडं आणि तिसरं की ॲनालिटिकल स्किल्स थोडं मे बी मोर
असतात असा माझा ग्रह आहे. माईट बी चुकीचा पण असू शकतो, बाकीच्या स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांना वगैरे राग यायला नको. सो मे बी या गोष्टी असू शकतात. महाराष्ट्रामध्ये साधारण दरवर्षी 20 लाख मुलं जन्माला येतात. ओके, 18 लाख मुलं ही 10वीपर्यंत पोचतात. 14 लाख मुलं ही 12वी पास होतात दरवर्षी. साधारण 10 लाख मुलं पदवीधर होतात महाराष्ट्रात दरवर्षी. म्हणजे गेले 20 वर्षामध्ये किती मुलं? 2 कोटी मुलं पदवीधर झालेली आहेत. पण ह्या सर्व 10 लाख पदव्या बघितल्या की शब्दतरंग मधला बऱ्याच वेळा मला एक कोट आठवतो. तो असा आहे की आपले विद्यार्थी पदवीधर झालेले असतात, पदवी घेऊन पास झालेले असतात, पण स्पर्धेतून बाद झालेले असतात. हे कशासाठी? कारण आपण ज्यावेळेस पदवी घेतो ना, तर त्यावेळेस अभ्यास सोडून बाकीचं सर्व करतो. सरांनी सांगितलं कदाचित इंजिनिअरची मुलं अवांतर गोष्टी करत असतील, पण ज्यावेळेस आपण बाहेर जातो, विदर्भात जातो, मराठवाड्यात जातो, ग्रामीण भागात जातो, मुलं कॉलेजलाच जात नाही आणि फक्त पदवीधर होतात. आणि त्याच्यामुळे पदवीला असतानाच जर अभ्यास केला तर यशाची टक्केवारी वाढते, असं माझं मत आहे. पुढे जाऊया आपण पटकन शेवटचे. हां, त्यामध्ये फक्त एक ॲड करेन, सॉरी. ऑनेस्टली हे खूप चाललं आहे आता सध्या की मुलं ग्रॅज्युएशन करत नाही आहेत. स्पेसिफिकली मी म्हणेन की म्हणायला काही हरकत नाही ब्लेटंट स्टेटमेंट करायला. जसं शुभमनं सांगितलं की वेस्टर्न महाराष्ट्रामधले कॉलेजेस किंवा यांची थोडी क्वालिटी बऱ्यापैकी कम्पॅरेटिव्हली जास्त आहे ॲज कम्पेअर टू द कॉलेजेस इन द मराठवाडा रिजन अँड द विदर्भा. आणि तिथं विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन स्किप करायचं आणि फक्त एक्झामला जायचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. पण मग असं नाही करायला पाहिजे, कारण मे बी आम्ही जे घडलो ते आम्ही चांगलं कॉलेज केलं, त्या फेजमध्ये आम्ही जे शिकलो मे बी त्यामुळे आम्हाला जास्त फायदा झाला. सो विद्यार्थ्यांनी त्या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे. आणि या गोष्टीमुळं दुसरा एक नोईंगली अननोईंगली पार्ट म्हणजे की थोडा बी प्लॅन स्ट्रॉंगर बनायला हेल्प होतो. सो त्या गोष्टीकडे पण मुलांनी थोडंफार लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतंय. सो ते थोडं एम्फसाइज असायला पाहिजे. मला भागवत सरांना, शेखर सरांना एक गोष्ट सांगावीशी वाटते ह्या स्टेजवर ना, की सर आता एक असा ट्रेंड येतोय, बिरदेवलाच आपण ते विचारणार आहोत. आणि तो ट्रेंड एवढा भयानक आहे की 12वी नंतर लोक इग्नूला किंवा YCMUला ॲडमिशन घेत आहेत पदवीसाठी. त्यांना असं वाटतं की आपण तिकडे ॲडमिशन घेऊ, हा अभ्यास करू, आणि नाही, डबल डिग्री नाही, पहिलीच डिग्री. हां, नाही नाही, आता असा ट्रेंड आहे की 12वी नंतर डायरेक्ट इग्नूला जायचं, रेग्युलर शिक्षणच घ्यायचं नाही आणि डायरेक्ट इग्नूच्या डिग्रीवर MPSCला जायचं. तर बिरदेवलाच विचारायचं की हा ट्रेंड बाबत काय तुमचं भाष्य आहे? महेश भागवत सरांनी जो ट्रेंड सांगितला त्या ट्रेंडचा मी पण एक भाग आहे. डबल डिग्रीवाला. नाही नाही, सिंगल डिग्री बद्दल विचारतोय मी. सिंगल डिग्री तर आहेच. तर मुलांना असं वाटतं की काय की 3 वर्ष ग्रॅज्युएशनला न जाता मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन करायचं आणि तो 3 वर्षाचा कालावधी आपण स्पर्धा परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी वापरायचा. पण ॲक्च्युली तसं होत नाही, कारण थोडं कॉमन इंजिनिअरिंगवाले ॲनालिटिकल स्किल्स वापरा. तुम्हाला युद्ध 3 वर्षानंतर लढायचं आहे आणि 3 वर्ष तुम्ही फक्त प्रिपरेशनच आणि सराव आणि ॲक्च्युअल एनर्जी तुमचा फटी घेऊन जातो त्या 3 वर्षामध्ये. आणि तुम्हाला त्या 3 वर्षानंतर इतकं ड्रेन व्हायला चालू होतं, इतकं डिप्रेस फील व्हायला चालू होतं की ॲक्च्युअली युद्धाच्या वेळी तुमच्याकडे एनर्जीच नसते. पण मग रेग्युलर कॉलेज केल्यामुळे फायदा का होतो, तर एक चांगल्या मित्रांचे एक फौज तयार होत्या की जे आपल्याला या फेजमध्ये आपल्याला हेल्प करतात की सस्टेन करण्यासाठी. दुसरं की पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला पण स्कोप होते. जसं की माझ्यामध्ये बऱ्यापैकी झाला की मी गावाकडनं उचलला आणि डायरेक्ट पुण्यामध्ये टाकला. सो तसा बदल जर मी स्किप केला असता तर माझ्यामध्ये झाला नसता, माझे विचार तसेच मागास राहिले असते. सो तो विचारांमधला बदल पण होतो. आणि तिसरं की गोष्ट की सर की फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं नाही आहे, एक चांगला अधिकारी घडायचा आहे. मग चांगला अधिकारी कधी घडणार, तुम्ही बोलणार ज्यावेळी म्हणजे यू हॅव टू इंटरॅक्ट विथ द पीपल, यू हॅव टू इंटरॅक्ट विथ द स्टुडंट्स, यू हॅव टू इंटरॅक्ट विथ द नॉन टीचिंग स्टाफ, यू हॅव टू इंटरॅक्ट विथ द टीचिंग स्टाफ. सो त्यांच्यासोबत पण तुम्हाला इंटरॅक्ट करायचं आहे. आणि मग त्यामध्ये तुम्हाला काय फायदा होतो की तुमची पर्सनॅलिटी कशी आहे तुम्हाला जाणवायला होते. की जेणेकरून मला समजलं की मी थोडा एक्स्ट्रोवर्ट आहे, मला पोरांशी बोलल्याशिवाय म्हणजे चैनच पडत नाही, की म्हणजे बोललंच पाहिजे, त्याशिवाय ते असं कुठेतरी असं लो फील सारखं होते. सो मग तो वाला तुमचा काय, तुम्ही कोणत्या प्रकारचा प्राणी आहे हे तुम्हाला समजायला मदत होत्या. सो मी म्हणेन की म्हणजे म्हणत नाही की, आणि असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना खरंच जेन्युअनली की जॉब करायचा असतो किंवा घरची परिस्थिती खूप हलाखीची असते, जॉब करत करत सगळ्या गोष्टी करायच्या असते, त्यांच्यासाठी हे मुक्त विद्यापीठ वगैरे सगळ्या गोष्टी बनलेल्या आहेत असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. पण समजा तुम्हाला पॉसिबल असेल की तुम्हाला कॉलेज अटेंड करणं, एखादं चांगलं कॉलेज करणं,
तर 100% चांगलं कॉलेज अटेंड करा. त्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी नक्की डेव्हलप होते आणि त्या गोष्टीचा तुम्हाला नक्की स्पर्धा परीक्षेमध्ये तर होतो, पण एक चांगला नागरिक बनण्यासाठी खूप जास्त फायदा होतो. हे माझं वैयक्तिक मत. व्हेरी गुड. टाळ्या वाजवायच्यात. अत्यंत स्पष्ट आणि वास्तववादी उत्तर दिलं बिरदेवनी. पुढच्या स्लाईडकडे जाऊया. इंजिनिअरिंगचे जे 64% विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचं जर इंटरनल जर आपण वर्गवारी केली तर अभियांत्रिकीचे 14%, इलेक्ट्रॉनिक्स 8%, 6%. तर अशा प्रकारे हे आहे. याच्यावर प्रश्न घेणार नाही आपण, कारण आपल्याकडे 12च मिनटं शिल्लक आहेत. नेक्स्ट. पुढे. हां, ही पण यशाची टक्केवारी आहे. पुढे. हां, पदवी शिक्षण कुठं घेतलं त्याच्याशी रिलेटेड ही स्लाईड आहे. का पदवीचं शिक्षण कुठं झालं, म्हणजे एखादा विदर्भातला व्यक्ती असेल, मराठवाड्यातला व्यक्ती असेल, खानदेशातला व्यक्ती असेल, त्याची पदवी कुठं झाली. तर पुणे विभागात ज्यांनी पदवी घेतली सिलेक्ट झाले असे ते 40% विद्यार्थी आहेत. नाशिकचे 10%, कोल्हापूर 8, 7, 5. पुढे घ्यायचे. पदव्युत्तर शिक्षण किती लोकांनी घेतलं आणि सिलेक्ट झाले, म्हणजे एकंदर तुम्हाला असं दिसतंय का बघा, 86% विद्यार्थी ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनला गेले नाहीत तेच सिलेक्ट झालेले आहेत. ही जरा तुमच्यापैकी किती जणांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केले शुभम? एकानेही पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं नाही. ठीक आहे, तर ही एक स्लाईड आहे. असं बिरदेवला काहीतरी सांगायचं आहे. ॲड करेन काय, आमचा एक असा ग्रह आहे की पदव्युत्तर शिक्षण हे म्हणजे जे स्पर्धा परीक्षेची मुलं करतात त्यांच्या बाबतीत स्पेसिफिकली की स्पर्धा परीक्षेतलं अपयश लपवण्यासाठीचा एक मार्ग आहे असं आम्ही मानलं जातं. की इकडं फेल्युअर येऊ लागले म्हणून तिकडं काहीतरी करायचं म्हणून पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन टाकायचं. सो मे बी तो असे पळवाटा शोधू नका. जर करायचं असेल तर ॲक्च्युअल चांगल्या कॉलेजेसमधून PGचं ॲडमिशन करा. म्हणजे गो फॉर JNU, गो फॉर DU अशा चांगल्या PGमधून ॲडमिशन करा, जेणेकरून तुम्ही बी प्लॅनसाठी खूप जास्त बनाल, तुम्ही क्वालिफाईड बनाल असं वाटतंय. सो मे बी तो असेल. आणि एक आहे की तेच 2 वर्ष जर मी स्पर्धा परीक्षेमध्ये इन्व्हेस्ट केले तर चांगल्या प्रकारे आउटपुट मिळवू शकेन, रॅदर दॅन डिवायडिंग द एनर्जी टू पोस्ट ग्रॅज्युएशन अँड स्पर्धा परीक्षा. सो असं काही करण्यापेक्षा सिंगल पॉइंटेडली फोकस करा त्या ग्रॅज्युएशन नंतर, आणि बाकी जर नाही पॉसिबल वाटते तर मग PGला जा. व्हेरी गुड. पुढच्या स्लाईडकडे जातोय, कारण हां, अधिकाऱ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी. अधिकाऱ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जर आपण बघितली तर रिअलिस्टिक डाटा आहे. म्हणजे गुगलवरचा नाही, मी परत रिपीट करतोय. 60% विद्यार्थी शेतकऱ्याची आहेत. प्युअरली 60%. टाळ्या वाजवायच्यात. 60% म्हणजे अजूनही आपला शेतकऱ्याच्या मुलाचा स्कोप कमी झालेला नाही आणि तो वाढत जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शिक्षक, प्राध्यापक यांचा 20% रोल आहे. शिक्षकाची मुलं, इथे पण बरेचसे 2-3 शिक्षकाचीच मुलं आहेत. शासकीय नोकरीमधली जी लोक काम करतात त्यांची मुलं 14% आहेत आणि खाजगी नोकरीतलं जवळपास 7% आहे. तर याप्रमाणे सध्या कौटुंबिक पार्श्वभूमीची मुलं सिलेक्ट होत आहे. त्यामुळे इथे जेवढे काही शेतकऱ्यांची मुलं असतील त्यांनी आता उद्यापासून जोराने अभ्यासाला लागायचं आहे. पुढे जाऊया आपण. हां, ही एक स्लाईड थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, किचकट आहे वाचायला म्हणजे पाहायला. बघा, पूर्व अनुभव नाही, म्हणजे पूर्वी कधीही सिलेक्ट झाला नाही असं फक्त सिलेक्शन 36% आहे. पण त्याच्या खाली जर आपण आलो तर 50% मुलं जी आहेत ती 2दा 3दा 4दा असं सिलेक्शन आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा जर 300 पोस्ट निघतात MPSC कडनं, पण त्याच्यामध्ये 150 तर जुनेच असतात, जुने खिलाडीच असतात. त्यामुळे नवीन लोकांच्या परत ते जागा अडवतात. ठीक आहे. तर हा एक ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो. आपण पुढे जातोय. आता हे छंद, शेखर सर याच्यावर बरंचसं भाष्य करत असतात, दुपारी ते बोलतील. छंद तर 33% लोकांचे छंद काय आहे? वाचन. खेळ जो छंद आहे तो 23% लोकांचा आहे. मूवीज आणि वेबसिरीज पाहणे 19% लोकांचा आहे.
संगीत 14%, फोटोग्राफी 12%, ट्रेकिंग. त्याच्यामुळे तुमची आता UPSCची तयारी, मुलाखतीची तयारी मला वाटतं याच्यातून होऊन जाईल की नक्की कसं पॅनलला कसं खोटं बोलायचं. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे, पुढे. हां, प्रशासनात येण्याची कारणं काय आहेत? ठीक आहे, आता बरेच वेळा आपण गोल गोल उत्तरं देतो. ठीक आहे, तर बऱ्याच 66% लोकांनी सांगितलं लोकसेवा, समाजसेवा, जनहित. ठीक आहे, आता हे उत्तर किती सत्य आहे असत्य आहे ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि मी तर अजिबात सांगणार नाही. ठीक आहे, नोकरीची सुरक्षा, हां हे उत्तर रिअलिस्टिक आहे की नोकरीची सुरक्षा स्थिरता, ते 34% लोकांनी सांगितलेलं आहे. प्रतिष्ठित आणि चांगली करिअरची संधी 24%, व्यक्तिगत आवड 19% आणि इतर 10%. नेक्स्ट, काय शिकायची इच्छा आहे? म्हणजे जेव्हा तुम्ही प्रशासनात येता तेव्हा काय शिकायची इच्छा आहे? तर प्रॅक्टिकल किंवा फील्ड अनुभव आम्हाला शिकायचे 60% लोक म्हणतायत, कायद्याचं ज्ञान 40% लोक म्हणतायत, वगैरे वगैरे. नेक्स्ट, प्रशासनाबाबत नवीन अधिकाऱ्यांचं मत आहे, एवढं काही रिलेव्हंट नाही आहे. घ्या पुढे घ्या. आता आपल्या दृष्टीने, आजच्या सेशनच्या दृष्टीने, अधिकारी यांचे प्रशासनातील पुढचे ध्येय काय आहे? तर उत्तम, कार्यक्षम आणि ज्ञानी अधिकारी बनणे. 74% लोक म्हणतात. किती? 74%. म्हणजे आमचे प्रशिक्षणार्थी, ठीक आहे, जे सिलेक्ट झालेले आहेत ते. आता नक्की उत्तम, कार्यक्षम, ज्ञानी ते होणार की नाही काळ ठरवेल किंवा महाराष्ट्र ठरवेल. ठीक आहे, पुढे. हां, तर याप्रमाणे आहे. शेवटचा आता एक प्रश्न घेतोय आपण फक्त, आणि हा माझ्या दृष्टीने थोडासा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे म्हणून आपण बिरदेवपासूनच सुरू करू. की मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षेमध्ये निवड होण्यासाठी आणि पुढं चांगला आणि यशस्वी अधिकारी बनण्यासाठी, म्हणजे यशदामध्ये मी शिकवतो पण की हाऊ टू बिकम अ गुड अँड सक्सेसफुल ऑफिसर. तर चांगला अधिकारी बनण्यासाठी आणि MPSCतून सिलेक्ट होण्यासाठी IQ, SQ आणि EQ किती महत्त्वाचे आहेत आणि तुमच्या दृष्टीने तुमचा SQ कसा आहे आणि EQ कसा आहे आणि IQ कसा आहे? पहिला तर म्हणजे IQ. फर्स्ट पार्ट क्वेश्चनचा की IQ, SQ किंवा EQ किती इम्पॉर्टंट आहे. मी म्हणेन की आय वूड की प्रिफर EQ आणि SQ मोर दॅन IQ. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये काय महत्त्वाचं आहे तर जसं सोनल म्हणाली तसं सातत्य महत्त्वाचं आहे आणि ते सातत्य टिकलं की आपण ते एक एक स्टेप वरती करायला चालू करतो. आणि माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी तर तसा पहिल्यापासूनच हुशार होतो. म्हणजे जसं जर काय आपल्याकडे कसं हुशारी कशावरून ठरवली जाते तर बोर्डाच्या मार्कवरनं. तर माझे बोर्डाचे मार्क तर पहिल्यापासून चांगले होते, 10वीला पण चांगले आले, 12वीला पण चांगले आले. पण इंजिनिअरिंगमध्ये आल्यावर बोर्डाचा विद्यार्थी ॲव्हरेज विद्यार्थी बनला. मग ते ठीक आहे कारण बाकीचे करायला चालू झालं होतं. पण मग एक की SQ आणि UQ खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामध्ये तुम्हाला ते सस्टेन करायला जास्त हेल्प होतं. आणि एक चांगला, आणि प्रशासनामध्ये गेल्यानंतर सर काय करायचं आपल्याला की खूप जास्त ज्ञानी बनायचं नाही आहे. म्हणजे की ज्ञान तर सगळ्यांच्याकडेच आहे की काय एक्सपेक्टेड आहे सामान्य माणसाला. तर म्हणजे मी वाऊच शेखर गायकवाड सर की एखादा व्यक्ती सरांच्याकडे आला ना तर सर नेहमी त्याचं ऐकून घेतात की बाबा तुला काय म्हणायचं आहे, तुझं म्हणणं काय आहे ऐकून घेतात. आणि सामान्य माणसं असं आहे की माझ्या बाबतीत पण झालं आहे की ऐकून घेतल्यानंतर 50%पेक्षा जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यासारखं वाटतोय की जाऊ दे आता प्रॉब्लेम सुटते का नाही सुटते माहीत नाही पण साहेबांना ऐकून तरी घेतले. ही आपली मानसिकता आहे. सो हे ॲक्सेप्टेबल असलं पाहिजे. आणि हे कधी वाटतं तर ज्यावेळी तुमचा SQ आणि UQ जास्त असतो त्यावेळी हे हेल्पफुल होतं असं वाटतं. तर शेवटाकडे आपण आलेलो आहोत आणि शेवटी मला एकच कोट सांगायला आवडेल आणि तो आजच्या हे सेशनसाठी सर्वात रास्त कोट आहे. तो कोट असा आहे की ज्ञानी गुरु म्हणजे शेखर सरांसारखे, भागवत सरांसारखे ज्ञानी गुरु आणि सुपात्र शिष्य यांची भेट फक्त पूर्वपुण्याईने होते. आणि म्हणून मला वाटतं की ही सर्व जी काय आज तुम्ही आलेले आहेत ही फक्त पूर्वपुण्याईने आपली सर्वांची भेट झालेली आहे. म्हणून भागवत सर आणि शेखर गायकवाड सर यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात मोठ्या. आजच्या या परिसंवादासाठी बिरदेव डोने सर, त्याचबरोबर विनायक पाटील सर, सोनल सूर्यवंशी मॅडम, अंजली बर्गे मॅडम, शुभम पाटील हे उपस्थित राहिले.
त्याच्याबद्दल मी जी काही संयोजन समिती आहे त्याच्यामार्फत खूप खूप आभार मानतो. आता स्पर्धा परीक्षा प्लॅनर या पुस्तकाचं आपण प्रकाशन करणार आहोत आणि शेखर गायकवाड सर आणि महेश भागवत सरांना माझी विनंती सर, आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचे. एकच मिनिट फक्त एक इंटरप्ट करते, सॉरी. फक्त कर. एक सांगायचंय मला, हा, सांगू बोल, राहून बोल. जाईल ते. नाही तू परत रात्रभर झोपणार नाही, बोल. सरांना माझा स्वभाव माहिती आहे, मे बी डोक्यात राहिलं तर मला असं वाटतं की हा मोठा क्राऊड आहे की ज्यांच्या समोर मी 1 to 1 डायलॉग करू शकते. आपला मागा जो पहिला प्रश्न होता ना की आपल्याला एवढे वर्ष देणं गरजेचं आहे का नाही, त्याच्यावरती मला पुन्हा यायचं आहे. आज प्रत्येकाने पुण्यातले गव्हर्नमेंटचे ऑफिसेस, गावी गेल्यानंतर गावचे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस, मराठवाडा विदर्भ गव्हर्नमेंटचे ऑफिसेस, इथला IT हब, IT कंपन्या, सगळीकडचं सगळ्या सेक्शन फिरून या. तुम्हाला कुठली लाईफस्टाईल हवी आहे किंवा तुम्हाला लाईफकडनं काय हवं आहे ते एकदा विचार करा. फील्डवरती गेल्यानंतर ना आपण म्हणतो ना गुलाल, टाळ्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लांब राहतात आणि फील्डवरती प्रत्येकाकडे आज एक्स्ट्रा एक चार्ज आहे. त्यामुळं खाली अवस्था खूप 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 रिअलिस्टिक आहे. तुम्ही जाऊन एकदा व्हिजिट करा, 2-3 तास 2-3 दिवस त्या गव्हर्नमेंट ऑफिसेसला द्या आणि ते जर तुमच्या फ्युचरसाठी, सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी, ग्रोथ नाही डेव्हलपमेंटसाठी जर योग्य असेल तर आणि तरच यू शुड वेस्ट म्हणण्यापेक्षा इन्व्हेस्ट इन दीज इयर्स. थँक्यू. थँक्यू अंजली. तर पुस्तक प्रकाशनाकडे आपण जातोय आणि मी पुन्हा रिपीट करतोय की दिवसभर सर्वांनी थांबायचं आहे. चला पुस्तक घ्या सर, या.